हाय हाय. कधी प्यालो होतो पहिली वेळ? परीस स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. नाही राहू दे. तू बोल त्याच लोखंडाने मारू आम्ही. सो मित्र फक्त आम्ही दारू पिण्यापुरता आणि धमाल मजा करायला नाही, तर फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड पण असतात. आपण जगतो कोणासाठी? सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल करणाऱ्यांसाठी नाही ना. आपण आपल्या आनंदासाठी जगतो की नाही? तुम्हाला माझा राग कधी आलाय काय हे मला खरं खरं सांगा. आलाय? क्या बात है. आपने लिखा है? ओ माय गॉड. क्या बात है. अरे किती मस्त लिहिलंय. सुंदर. बद्री के असे पण आहेत. सुकून चांगलं लिहितं. आता संतोष का जिवंत रत्न आता फाशी घेतोय. आता तर संतोष मेलाच. अरे मरेल तो, जीव देईल, असं तुम्ही एखाद्याबद्दल बोलता, त्याच्या फॅमिलीचा विचार का नाही करत तुम्ही? पण असे रोल्स दुर्दैवाने मिळाले नाहीत किंवा मी तर म्हणेन आपल्यापर्यंत ते आले नाहीत किंवा मराठीमध्ये ते असं बनत पण नाहीत फारसं काही. खूप काम करून खूप काम करणाऱ्या लोकांमध्ये जमावे. तुला फोमो होत नाही? वा वा खूप काम करून क्या बात. खूप काम करणाऱ्या लोकांमध्ये जमा. असं का नाही जमावायचंय? पाऊस आहे तसाच. भिजणं विसरत चाललो वा, वा, आपण, वा. जगणं विसरत चाललो आपण, हसणं विसरत चाललो आपण. वा. शांतता झाली रे एकदम. तुम्ही म्हणाल तसं करूया. बरं आहे, कारण त्याला ते हे नको आहे, काय नाव नको आहे, तुम्ही ते वरच काढत नाही. बाबा तुला साधं पाणी? हो हो बस. बर्फ नको तुम्हाला कोणाला? देतो. कांदा पिळा. अच्छा. विस्कीत लिंबू पिळणारा फार रेअर असतो. आंबट चौकील. आंबट चौकी. चालेल चालेल, हरकत चला. नाही. बाबा हा तुझा. संत्या हा तुझा. वाव. खुद के लिए लेना. ते पाणी दो ना. चला चलो. हे सुरू झालं की दुसरं आठवत नाही काय? Cheers. या आवाजाची एक गंमतच आहे ना. प्रश्नच नाही. कानावर जे काही सुमधुर पडतं ना, टांग 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 टांग. मला खूप बरं वाटतं की तुम्ही आज इथं सगळे आलात. त्याचं कारण असं आहे की अरे येणारच यापुढे कधीही बोलो. त्याचं कारण असं आहे की हा असा पहिल्यांदा आपण काहीतरी थाट मांडलाय. यापूर्वी असा शो कधी झाला नाही आहे यूट्यूबवर. याचं कारणं अनेक असतील. मी का केला शो हा, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गेले 18-19 वर्ष मी जर्नलिझम एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये केले. आणि ते करत असताना माझ्या असं लक्षात येतं की पार्ट्या होत असतात, पण त्यानंतर हातात जेव्हा ग्लास येतात तेव्हाच्या चर्चा वेगळ्या असतात, तेव्हाचे विषय वेगळे असतात एका ठराविक लिमिटपर्यंत. त्यानंतर ते खूप त्यानंतर ते खूप भरकटतात, त्यात आपण नको जाऊया. पण ते हातात ग्लास आले की वेगळे विषय येतात, कारण रिलॅक्स होतो प्रत्येकजण. हे जे वेगळे विषय आहेत हे मला महत्त्वाचे वाटत आलेत नेहमीच. कारण हसी मजाक सगळेच करत असतात, आपण सगळेच करतो, पण कधीतरी एक ठेराव तो इथे येतो जेव्हा आपण हातात ग्लास घेतो. आणि तो कॉन्टेंट, ते विषय यावेत, पण अर्थातच येताना पण समोरच्याला हेवा वाटावा की मी या मैफलीचा भाग का नाही आहे, असे पण काही विषय यावेत असं मला आधीपासून वाटत होतं. विजू आणि अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या या पुढाकारानं हे होतं याचा मला आनंद आहे. आणि आपण पहिले आहोत अशा पद्धतीचं कॉन्टेंट डिलिव्हर करायला. त्यामुळं लिकर दारू प्यायची की नाही हे मी नाही सांगणार आहे, ते ज्यांना त्यांना ठरवायचं आहे. सगळ्यांना माहीत असतं, पण ती पिताना चांगल्या पद्धतीने पिता येते आणि चांगले विषय पण त्यात मांडता येतात. हे मला दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे आता तुम्ही मला सापडलाय. आता मला वेगवेगळे विषय तुमच्याशी बोलता येतील. हा विषय तुला काय वाटतं? किंवा तू सापडलास. किंवा आम्हाला तू सापडलाय. नाही पण ना, तू मगाशी जसा एक मुद्दा छान मला डॉट कनेक्ट झाला
की तू म्हणालास की अरे अशा गप्पा होतात की हेवा वाटतो ऐकणाऱ्यांना की मी का त्या टीमचा त्या निदान त्या गप्पांचा पार्ट का नाही. तर खरं तर स्ट्रगल्स आला जे आम्ही सुरू केलं त्याची सुरुवातच अशी झाली की आम्ही जेव्हा कधी एकत्र भेटायचो मग ते गडकरी रंगायतांचा कट्टा असू देत, आमच्या घंटाळीची चहाची टपरी असू दे किंवा कुठेही म्हणजे, तर तिथे ज्यावेळेला आमच्या गप्पा सुरू असायच्या ना तर आजूबाजूला आपोआप ऑडियन्सचं असं कोंडळ बनायचं. ते कुणी असू देत, मग ते तिकडे रिक्षा चालक असतो तो चहा पिता पिता कटिंग झालं की दुसरं मागवायचं का तर ह्यांच्या गप्पा ऐकूयात, ह्यांचे किस्से ऐकूयात, किंवा गडकरीला नवीन येणारे किंवा प्रेक्षक असतील ते सगळे ना आमच्या गप्पा ऐकायला असं कोंडाळ करून यायचे. आणि दॅट वॉज द पॉइंट की मला वाटलं हा रे ह्या ज्या आपण गप्पा मारतो ज्या अनफिल्टर्ड असतात त्या गप्पांमध्ये कुठली सेन्सरशिप नाही, त्याच्यात आमचं असं नाही की आपण आज असं बोलूया की नको, मग ह्याला कसं वाटेल, मग ते असं नाही. सेन्सॉरशिप नाही पण ऑनेस्ट म्हणून अत्यंत ऑनेस्ट, अनफिल्टर्ड, त्याला कुठलाच फिल्टर नाही. अशा गप्पा ज्या आम्ही मारतो त्या जर आपण अशा एका प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या की जिथे ज्यांना भाग व्हावासा वाटतो ते होतील. कारण जसं आमच्या त्या नाक्यावरच्या गप्पांना काही तिकीट नव्हतं तसं स्ट्रगलर्सलाही तिकीट नव्हतं. ज्याची इच्छा आहे त्याने ऐका आणि ज्याला आवडत नाही त्यांचाही आदर आहे की बरोबर आहे तुमचं मत तुमच्या जागी योग्य आहे, पण आम्ही आमच्या मताने चालतो आणि आम्ही आमच्या मैत्रीच्या मैफिलीत जे होतं ते ज्यांना आवडतं त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. सेम गोष्ट आहे म्हणजे मला कनेक्ट झालं अगदी अगदी. आणि मला खात्री वाटते की तुम्ही सगळेच पहिल्यांदाच इन कॅमेरा बसला असाल. हो ऍक्च्युली नाही मला नाही असं वाटत. बरं, मला त्यांना जर आठवण करून द्यावीशी वाटते काय की स्ट्रगलर सालाचा एक एपिसोड होता ज्याच्यात बाबा इन झाला. हो नाही बाबा पहिल्यांदा नाही. तर तेव्हा शूटिंगसाठी म्हणून माहिती आहे ना ॲपे मध्ये पाणी टाकून किंवा ॲपे असं बनवले बसवतात. जाते किंवा दारू चहाचं बसते नाही वाला पाणी, एपिसोड. चहा गाळून आपण पाणी असं बनवतो. तर तसंच शूटिंग मध्ये केलं गेलं आणि मग बाबा आला. बाबा म्हणाला की अरे वा 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 हे काय आहे हे असेल तर मी नाही शूट करत हा असं तो शूटच्या मध्ये म्हणाला. मग तिथून विजूमध्ये निघाला. तो एक डबल ब्लॅकचा खंबा घेऊन आला. तोपर्यंत सगळं शूटिंग थांबलेलं आहे, सगळे थांबून राहिलेले आहेत की ओके. मग डबल ब्लॅक आली आणि मग पुढे शूटिंग सुरू झालं. त्यामुळे तो जो शॉट आहे एपिसोड मधला तो खरा आहे, तो डबल ब्लॅकचाच आहे. मी आय एम लेट या सगळ्यामध्ये म्हणजे अंकुश मला तुझी गंमत वाटते कारण हे तर इरसाल आहेतच. तू इतका गुणी चुजी एकदम अनेक गोष्टी स्वतःबद्दलच्या फारशा लोकांना चर्चेत न आणणारा असा तू खूप ते स्वतःचं जपलेलं आहेस काय मग. असं तुझ्यासारखं मत आमचंही होतं. कळलं त्यांना आता. की तो पण जेव्हापासून तो आमच्या ग्रुपमध्ये आलाय म्हणजे असं असतं नाही का, असं असतं ना की आता तो प्रत्येक क्षणाचा जास्त आनंद घ्यायला लागलाय. परिस स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. नाही राहू दे तू बोल त्याच लोखंडाने मारू आम्ही. आईला हा म्हणजे चूजी वगैरे म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की आत्ता मी जर हे चूज केले तर त्याला पण काहीतरी कारण असेल की जसा फ्लो चाललाय आत्ता ज्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने ह्या लोकांनी स्वतःची प्रेक्षक जमा केली ती जमा करायला कमीत कमी 25-30 वर्ष मला गेली. ह्यांना या गेल्या 10 वर्षात मिळाली आहे. सो ह्यांचा जो फास्ट रेकॉर्ड बघता मला असं वाटलं की ह्या ट्रेनमध्ये मी पण चढायला पाहिजे आणि हे लोक जो आनंद घेतात तो मी पण घ्यायला पाहिजे. ह्यांचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो स्वतः पण इरसाल आहे आणि तो असा 2 पेग नंतरच मजा करणार आहे. तो घरी किती छान चांगला असेल, कामावर छान असेल, पण 2 पेग नंतर मित्रांबरोबर जो असतो तो हा ग्रुप आहे आणि त्यांना बघून त्यांना मजा येते की येही हमारे ग्रुप में ऐसा ही एक बाबा है, असाच एक संत्या आहे जो सतत रुसत असतो आणि एक जो कुशा आहे तो मध्ये मध्ये एक तरी विनोद टाकतो त्यातले 100 विनोद पडतात त्यातला एखादा बरा पडतो आणि या सगळ्यांना कंट्रोल करणारा कोण आहे तर तो विजू माने आहे. मला असं वाटतं की हा एक वेगळा कंपू आहे, हा एक वेगळा ग्रुप आहे की ज्या ग्रुपमध्ये मला त्या लोकांनी घेतला हाचा मला आनंद आहे आणि मी 100 गोष्टी शिकतो यांच्याकडं की एका सिच्युएशनला 4 ते 5 विनोद बाहेर पडतात
आणि 4 ते 5 मधला एखादाच चांगला असतो, पण आम्ही 4 ते 5 विनोदाला पण हसायला पाहिजे हे त्यांच्याकडनं अपेक्षित असतं, आणि हीच गंमत आहे त्याची. पण मला सांग, आता तुझं लहानपण तर परेल आणि त्या भागात गेलं, मी जिथे तुझ्या घरी आलो होतो तर तिथे सुद्धा मला आमच्यासारखेच तसे काय म्हणूया, मध्यमवर्गीय म्हणूया किंवा चाळ संस्कृती. निम्न मध्यमवर्गीय तशीच मुलं होती सगळी. त्यामुळे एकूण जो हे आहे, म्हणजे आपण ज्याला बाज आहे, तो त्यांचाच आहे. मग तुझे पण असे लहानपणीचे मित्र असतील? हो आहेत ना, म्हणजे जसं मी बाबाचं पण नेहमी म्हणतो की एका वाक्यामध्ये आधी एक शिवी जाते, मध्ये एक शिवी जाते आणि शेवटी एक शिवी जाते. तर असेच आजूबाजूला मित्र होते माझ्या, आणि सगळे असे खूप काही बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या होत्या, पण आयुष्यात मी बघितले की कितीतरी लोक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. आणि आज काही लोक तर नाहीच आहेत जगात, या लेवलला ती परिस्थिती तिकडे होती. पण त्यातून सावरून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना मोठं केलं. आज बघता बघता तुम्ही बघितलं असेल परेल, लालबाग, जे परळ होतं आम्ही म्हणायचो, त्याचं आता परेल झालं, लोअर परेल झालं, हायर परेल झालं, काळा चौकी, त्याचं कॉटन ग्रीन, असं सगळं जो अख्खा माहोल होता, लालबाग, परळ, दादर वगैरे सगळं, तो अख्खा हळूहळू चेंज झाला. आज त्याचं वेगळं रूप तयार झालं. पण त्यावेळेला हेच मित्र असे होते की एकमेकांना जीवाला जीव द्यायचे. म्हणजे राडे झाले ना तर लोक तलवारी घालून पळताना मी बघितलेली. आणि या चाळीची त्या चाळीबरोबर मारामारी चालली आहे, लोक भांड्या ताटं वगैरे घेऊन जातात, एकमेकाच्या अंगावर फेकून, बायका नळायला जात आहेत, पोलीस घ्यायला तर त्यांच्या अंगावर बायका जातात. हे सगळ्या गोष्टी मी बघितल्या. आणि नळावरची भांडणं, ती खरी गंमत असायची. तर मला असं वाटतं की आज ते सगळं मिस करतोय मी, पण तुमच्या निमित्ताने मला थोडं परत ऐकायला यायला लागलं असं मला वाटतं. लालबाग दिसू लागला. या सगळ्यामध्ये तू होतास? हो, अर्थात लहानपणापासून होतं. लहानपणापासून. पण तुझे मगाशी बोलला ना की काही माणसाला दिसत पण नाही, काही माणसं तेवढीवर पोहोचू शकले नाहीत कॅपॅसिटी असून पण, तू कसं काय पोहोचलास? आई वडील, मित्रमंडळी चांगली, आणि त्याच मित्रांनी जे आज नाही त्या लोकांनी पण मला खूप हातभार दिला त्या काळात. म्हणजे माझ्या तोंडून शिवी न निघण्याचं कारण हेच आहे की मी त्यांना शिवी देताना बघायचो, आणि त्याच्यामुळे कळायचं की त्यांच्या वयाने लहान असलेली लहान मुलं देखील एकमेकांना शिव्या द्यायची. ते बघून, घरात आई वडील शिव्या देत आहेत, लोकांची भांडताना शिव्या देत आहेत, ते बघून आईने मारले. मी एका माणसाला बेवडा म्हटलं म्हणून, ही शिवी आहे. ते तिथपासून सुरू झालं की आजही मला राग आला, राग कमी येतो, पण जेव्हा येतो तेव्हा पहिली शिवी बेवडा येते. हे बेवड्या. माझ्या मित्रमंडळांना सगळ्यांना माहिती आहे, बेवड्या म्हणाला म्हणजे हार चिडलाय, आता शांत राहा. हो, चला काय दोन टोक आहेत रे. म्हणजे लालबागच आहे, सेंटर लालबागच आहे. हे लालबागचं एक टोक आणि हे एक टोक. आणि हा लालबागचा ल घेऊन आलाय, तुम्ही बेवड्या म्हणता. बघितलं, चालूच असतात तुम्ही. तो त्याच्यात काय शोधलं त्यांनी? माझ्या आईने पण मला खूप मारलं शिव्या घालतो, हो ना. आणि शेवटी ती एका क्षणाला हरली. गेले तू तुझ्या मार्गाने जा. ती म्हणली माझी भाषा चेंज व्हायची. आणि याची आई मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाली. मग तिला वाटणारच ना की माझा लेख ओरे. म्हणजे तू काय, आणि काळा चौकीमध्ये तिची दहशत होती की एकदम कडक शिक्षिका बाई. आणि मी जेव्हा खरी यायचो त्याने माझा कॉल नाही तिला, काही म्हणायची अरे तू शिक्षिकेचा मुलगा आहेस. पण तू अशा शिवाय आईसमोर द्यायचंस? आमच्या घरातच एक तसंच वातावरण होतं. म्हणजे माझे पप्पा हे नंबर 1 शिव्यारडे होते. म्हणजे एकदा तर मी आणि माझ्या बहिणीने शाळेत असताना आम्ही पैज लावलेली की पप्पांच्या शिव्या बंद करण्यासाठी, की एक शिवी दिली की 4 आणे आमच्या ह्याच्यात टाकायचे, पिगी बँक मध्ये. हा पिगी बँक पत्राचा डबा होता त्याच्यात टाकायचे. तर दर महिन्याला आमचा डबा असा गच्च भरायचा. मी फुल पार्टी करायचो. आम्हाला म्हणत करायचं पप्पांनी शिव्या देणे कधीच बंद करू नये, हा डबा असाच भरत राहावा. त्या शिव्या नव्हतं, ते एक्सप्रेशन असं वाटतं मला. भाषा होती ना ती. कारण माझे पप्पा बॉर्न अँड बॉटअप, माझी आई बॉर्न अँड बॉटअप लालबाग, त्याच्यामुळे, आणि मी सुद्धा. आणि आम्ही खेळायला लाल मैदानात जायचो तिकडच्या, त्यामुळे दिवसभर त्या लालबागच्या चक्क्यामध्ये भरडून पिसून आम्ही असे तावून सुलाखून आमच्या चाळीमध्ये यायचो घरी संध्याकाळी. तोपर्यंत ही सगळी भाषा ती अंगात मुरलेली असायची. तुमचं सर्कल हे असं सर्कल माझं कधीच नव्हतं, कारण मी कोल्हापूरचं आहे, त्यामुळे असं सर्कल इरसाल माझं नव्हतं. पण मला तुमच्याबद्दल क्युरियोसिटी आहे की तुझं सर्कल मला कळलं परळचं, कारण तू लालबाग आणि सांगितलं. ह्या सगळ्या
काय म्हणतात त्याला आजूबाजूच्या मित्रमंडळींमुळं तू अजून दारू पित नाहीस, मला आश्चर्य वाटतं. तू कधीच दारू प्यालेलं नाही? नाही प्यालो नाही. कधी प्यालो होतो पहिली दारू? काल म्हणजे माझीच घेण्यासारखं. म्हणजे आज आत्ता घेणार नाही मी कॅमेरा समोर असेल तर नाही. कॅमेरा ऑफ झाला की मग कधी काय कधी कधी पहिल्यांदा घेतलं आयुष्यात? हा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा. हं. ते का नंतर सांगतो. शाळेत असताना आमची NCCची टूर गेली होती, कॅम्प गेला होता चिंचणीला. आणि आम्ही NCC मध्ये होतो, तर 2-3 दिवस तिथे राहायचं होतं. आणि मला एक शिक्षा झाली, त्यामुळे मी ते रात्रभर मला जागा राहायला पहारा द्यायचा वगैरे. तर रात्रभर जागा होतं, तर समुद्र किनाऱ्यावर मला असे ना दिवे मिणमिणताना दिसले, असे लाल 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 लाईनमध्ये असे वगैरे. तर म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय, म्हणून मी माझ्या मित्रांना वगैरे घेऊन तिकडे चालत गेलो. तर NCCच्या कॅम्पला वयाने मोठी असलेली जी मुलं होती, ते सगळेजण तिकडे लाईनमध्ये समुद्र सिगरेट ओढत होते. त्याचे ते लाल लाईट होते. दिवा बिवा आणि त्यांच्या हातात बॉटल्स होत्या. तर ते आम्ही गेलो, मग त्यांनी आम्हाला बोलवलं वगैरे, हे वगैरे वगैरे. आणि आरिंभटना तुम्ही तिसऱ्यांदा हे मारलं ना, मार्चिंगमध्ये नंबर मारला ना, या आपण पार्टी करूया वगैरे. तर काय कळलं नाही, हे घे. आणि बसलो आम्ही सगळेजण गप्पामध्ये. तर त्यांनी पुढे केलं, ह्यांनी बॉटल पुढे केली. तर तो माझ्याबरोबरचा मित्र तो पण प्याला वगैरे. अरे हे नारळासारखं लागतंय म्हणून मी पण घेतलं. अरे हो रे, छान लागतंय. नंतर कळलं की ती बियर होती. तेव्हा पहिल्यांदा ती टेस्ट झाली beer. तेव्हा पहिल्यांदा कळलं की बाबा हे इतकं छान नारळ असतं. पाणीच होतं त्याच्यासाठी. त्यानंतर ते छानपणात वारंवार घ्यावंसं वाटलं. सांगते तुला. मी पहिल्यांदा हे सुंदर द्रव्य टेस्ट केलं ते 10वीत असताना. 10वीत आम्ही 10वी किंवा अभ्यासाचं tension. 9वीत. अभ्यासाचं हो, tension. अभ्यासाचं टेन्शन. आम्ही मित्र गच्चीत अभ्यासाला जायचो हां ते बघ. संध्याकाळी वगैरे असं. तेव्हा एक ती नीप क्वार्टर आणायची आणि मग टाकी होती पाण्याची, त्याला एक नळ होता. ओव्हरफ्लो झालं तर ते बंद करायला किंवा सोडायला. तर एवढी मोठी टाकी, त्याच्यात तसं ग्लास लावायचा आणि ते सोडून एवढंच पाणी यायचं. त्याचं हळू सोडून त्याच्यात परत सोडून एवढं यायचं. तर ते असं हळू सोडून तसे ग्लास भरायचे आणि एक क्वार्टर मी 7-8 जणात प्यायचो. सो पहिल्यांदा तिकडे टेस्ट केली. कुठली क्वार्टर प्यायला? कुठली क्वार्टर म्हणजे विस्की. विस्की का? विस्की बिअर टेस्ट केली, तू विस्की टेस्ट केली. बरं, आपण डायरेक्ट ग्रॅज्युएट. ती पहिली सुरुवात. आणि मग नंतर मग आई बाबा कुठे बाहेर गेले की तेव्हा बाबा ड्रिंक करायची. मग त्यांची उरलेली असेल तर ती काढायची थोडी, त्याच्यात पाणी टाकून परत ठेवून द्यायची. विजू मॅनिया. मी शाळेत वगैरे नाही, म्हणजे एवढी काय माझी दारू पिण्याची कारकीर्द प्रदीर्घ आणि देदीप्यमान वगैरे नाही. कितवा चालू आहे हा? तिथून काय रोज पित होतो अभ्यास. हां, मी कॉलेजला जायला लागल्यावर कधीतरी असं मित्र काहीतरी पितायत, तर त्याचं एक किती नाही म्हटलं तरी आवडायची नाही की कुणीतरी दारू पितोय, कुणी सिगरेट पितोय. म्हणजे माझ्या शाळेत असताना जी मुलं दारू सिगरेट प्यायची त्यांना मी लेक्चर झाडायचो. कॉलेजला गेल्यानंतर असं झालं की यार हे मजा करतात रे जाम, आणि मग आपण एकदम असे त्यांच्यापासून वेगळे असे. म्हणून मग एकदा टेस्ट करून बघितली. माझ्या मावशीचा मुलगा होता, तो सकाळी काम रात्री दारू काम यात निष्णात होता. त्याच्याबरोबर असं करत 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 ते इतकं सवयीचं होऊन गेलं. कधी काय असं ते, आता खरं सांगशील तर पहिला पेग मी या दिवशी घेतला असं नाही काहीच आठवत नाही. पण हां, तशी सुरुवात झाली. कॉलेजमध्ये बघून इतर जे पित होते सिनियर्स, त्यांचं अट्रॅक्शन होतं की अरे हे काहीतरी भारी आहे. पण तो आदर्श तरी ठेवला, दिवसा काम रात्री दारू. आता मागे त्यांनी ब्लड रिपोर्ट काढले होते ना, तर ग्लेन लेविट आलं होतं जेवण. बाबा थांब. ते तू मध्येच डिस्टर्ब करतो जा. 12वीची एक्झाम ज्या दिवशी संपली त्या दिवशी मी, म्हणजे आम्ही ऑलरेडी ठरवलेलं होतं, मी आणि माझ्या तोपर्यंत मी ठाण्यात शिफ्ट झालेलो 12वीला. आणि कॉलनीतला माझा मित्र होता एक, समीर तालीम म्हणून. तर आम्ही दोघांनी ठरवलेलं की मस्त 12वीची एक्झाम संपली, लास्ट पेपर झाला की प्यायची. मग आम्ही त्यासाठी 12वीची जी एक्झाम संपली तशी मी घरी गेलो, तो घरी गेला.
आम्ही शाईनी रद्दी बिद्दी काढली, रद्दीवरून विकली आणि 1 क्वार्टर रमची आणि थम्सअप वगैरे घेतला आणि त्याच्या घरी बसलो आम्ही. एका क्वार्टरमध्ये दीड पेग आम्ही प्यायलो. 1.5 पेग पिऊन पण आम्ही घरी आलो, ते भिंतींचे हात टेकत घरी आलो. तेवढं मला आठवतंय. ती पहिली दारू प्यायलेलो 12वीच्या एक्झाम दिल्यानंतर. त्यानंतर तू कधी भिंतीला हात टेकले नाहीस? नाही, त्याच्यानंतर भिंतीने याच्याकडे हात टेकले. हात टेकले. खूप गॅप पडला त्याच्यानंतर. कारण तेव्हा असं दारू पिण्याचं असं फॅसिनेशन असं काही नव्हतं. आणि कारण माझ्या घरी तर असायचीच, म्हणजे पप्पा वगैरे तर माझं रेग्युलर घ्यायचं आणि घरीच बसायचं, ते बाहेर जायचंच नाही. त्यामुळे दारू तशी आम्हाला तिची ओळख आहे की बाबा बापरे दारू प्यायची वगैरे असं काही नव्हतं. नॉर्मल वातावरण होतं दारूबद्दल आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर खरी नंतर सुरुवात झाली ती जेव्हा स्ट्रगल करायला सुरुवात केली आणि ग्रुप जमला आमचा, विजू, संत्या, तेजा, बीजा, आम्ही सगळे जेव्हा एकत्र जमलो तेव्हा मग त्याच्यानंतर मग ती जी सुरू झाली मजा तेव्हा कळली. म्हणजे तुमच्याचमुळे झालं. तेव्हा आम्हाला आणि स्टॅमिना पण लक्षात आला आमचा की साला खंबा दीड खंबा काय करू शकतो उडवलं तरी साला जागेवर हलत नाही आपण. ते लक्षात आलं आपल्या. आणि कुशल मग कशाचीच काळजी नाही केली. एकदा कळल्यावर मग सुरू. कुशल, तू नाही कधीच प्यायला नाही? नाही प्यायलो मी कधीच. कधीच नाही. नाही कधीच नाही. पण एकदा एक अॅनिव्हर्सरी होती आमची माझी सुनैनाची, तर असं ठरवलं होतं की आपण बियर टेस्ट केलीच पाहिजे आपण असं. त्यामुळे तो एक छोटा टीन आणला होता आम्ही आणि दुपारी आम्ही अर्धा ते टीनचं ते शेअर केलं आणि जवळजवळ 2-2.5 तास तसेच अॅनिव्हर्सरी झाली. तर तो एक अनुभव सोडता मी प्यायलो नाही. पण नंतर नाही वाटलं परत प्यावं? नाही. यातल्या प्रत्येकाला असं वाटलं की हे छान आहे हे. तुला नाही वाटलं हे छान आहे? मला नाही वाटलं. नाही, मला किती गुणी आहे गुणी नाही. मी सांगितलं त्याला ज्या दिवशी तो दारू प्यायला सुरुवात करेल ना त्या दिवशी आम्ही सगळे बंद सोडू. कारण हाच एकटा पीत असणार तेव्हा. आणि हा असाच असा आहे. तो प्यायल्यावर कसा असेल इमॅजिन कर. पण आता तू हे बोलला की नाही, चांगल्या गोष्टीला आपण सेलिब्रेट करतो. तुम्ही जे दारू पिता किंवा आपण जे लिकर कन्झम्पशन होतं, तर तुम्ही आनंदी असताना जास्त पिता की दुःखी असताना जास्त पिता? दुःखी नाही रे, आणि आनंदी. दुःखीच नसतो कधी पण. नाही, मुळात दारू असताना पितो आम्ही. नसेल तर कशी पिणार? दुःख असू दे तर सुख असू दे. काय? दारू असताना पितो. मला तर चेहरा इतका निर्व्यसनी दिलाय. माझ्या लग्नाची जी बोलणी चालली होती त्यावेळेला आधी त्यांना मान्य नव्हतं आमचं लग्न. नंतर मग ते जेवायला असं कळलं त्यांचं मत मान्य होण्याकडे. त्याच्यावर ते म्हणाले आणि कसं आहे आता काय प्रॉब्लेम नाही, एक तर बरं आहे की तुम्ही निर्व्यसनी आहात. हे सांगितलं होतं कोणी पण? काय माहित कोणी सांगितलं. मी म्हटलं त्यांना वाटतं तर वाटू द्या. चेहरा नंतर त्यांचं ते चेहरा बघतील. चेहरा निर्व्यसनी. आत्ता हल्लीचीच गोष्ट सांगा. आता मी आणि माझे सासरे एकत्र बसतो. वा वा. आणि तेही मला हेच सांगतात, मी तुमच्याशिवाय बाहेर कुठे पितच नाही हो. हे जे तू कधी सुरू केली? मी कोल्हापूर. पण माझी तसा त्या मनानं मी सुदैवी होतो, कारण माझं सर्कल असं कधीच टवाळखोर खट्याळ असं नव्हतं. कारण मी खूप शाय मुलगा होतो, खूपच शाय. आणि माझं वडिलांचं खूप चांगलं सर्कल होतं. दारू कशी प्यायची मी त्यांच्याकडनं शिकलो. कारण खूप चांगले मित्र, वाचणारे मित्र, पुस्तकं वाचणारे मित्र, असे चांगले मित्र. आणि ते आता त्यांच्या मैत्रीला 50 वर्ष होतील. ती सगळी आता मंडळी अजून आहेत. म्हणजे आम्ही पण पुस्तक वाचणारे चांगले मित्र होतो. त्याने माझं म्हणायचं नाही. ते जेव्हा बसायचे तेव्हा अर्थातच क्युरिओसिटी म्हणून या कलरचं मला फार उत्सुकता होती की हा असा कसा रंग आहे जो दुसऱ्या कुठल्याच द्रव्याचा नसतो. आणि तेव्हा मग अर्थातच हट्ट म्हणून मी आपलं वडिलांकडे जातो की मला टेस्ट करायचं. तर त्यांनीच मला पहिल्यांदा टेस्ट करवली की ही अशी असते. फक्त त्यांनी मला सांगितलं की तू जेव्हा पिशील तेव्हा मला सांग, परस्पर काय पिऊ नकोस. पण मी पहिल्यांदा त्यांच्याचकडनं प्यायलो, जी मला आवडली नव्हती. असं या द्रव्यात काय आहे की जे हातात घेतल्यानंतर एक सैलपणा येतो, जसं मी मगाशी म्हणालो, एक ठहराव येतो, आपण एकदम ऑनेस्ट बोलायला लागतो.
असं काय आहे या प्रहरामध्ये, काय आहे असं तुम्हाला वाटतं? दैवी आहे हे सगळं. हो, दैवी आहे, दैवी आहे. असं का होतं? कसं म्हणजे दैवी मी अशासाठी म्हणतोय की आम्ही आता 18 तास शूटिंग करून जेव्हा थकून बघून म्हणजे अगदी तुला म्हणतो ना, गात्र थकलेली असतात, कोणाशी बोलायची इच्छा नसते, काय नसतं, शांतपणे डोळे मिटून एक पेग हातात आणि रफी आणि लताची जुनी हाय गाणी हाय 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 हाय. लावून मी आता मडवरनं येतो, 2.5 तास लागतात मला मड टू ठाणे यायला. तर माझा हाच एक टाइमपास असतो. माझं पॅकअप झालं की माझा ड्रायव्हर माझा पेग भरतो, मी पेग घेऊन मागे बसतो आणि शांत गाणी लावून रिलॅक्स करतो स्वतःला. मी घरी येईपर्यंत माझं चक्र पूर्ण झालेलं असतं. घरी जातो, जेवतो आणि झोपतो. परत सकाळी उठून 18 तास कामाला लागायचं असतं. तर हे जे द्रव्य आहे ना, हे दैवी आहे. हे तुम्हाला हलकं करतं, तुम्हाला मोकळं करतं आपोआप. बघ तू इतका तू थकलेला असतोस ना, पण पॅकअप झाल्यानंतर जी घरी जायची ओढ असते ना, की आता चला घरीच निघूया, लवकर चला घरी जाऊया, ती अशी मग थोडी सुलभ होते. आणि आमचं एक हे तत्व आहे की हा समजा शूट करून आलाय, हा कुठे चला वगैरे करून आलाय, मी कुठून आलो ऑफिसमध्ये, त्या चर्चा नाही करायच्या. हो, आज माझ्या सेटवर ना असं झालं, हा चुती आहे, तो चुती आहे, ह्याने हे केलं, त्याने ते केलं. आम्ही कधीच गॉसिपिंग करत नाही, कधीच नाही. कुणाच बद्दल नाही. इंडस्ट्री बद्दल नाही. आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणी मित्र नाही. आम्ही जे आहोत हीच आमची इंडस्ट्री आहे. आम्ही तिथेच एकमेकांनाच फक्त बोलतो, तू जुती आहे, तो म्हणतो तू जुती आहे. आणि जर नाही भेटलं तर अर्चना मी स्वतःला बोलतो. कसं काय यांच्यात आलं? बरं चालू ना तू तिकडे, मी एन्जॉय करतो उलट. तसं एक पण मग असं सगळं असताना ते जे जादुई मद्य आहे, जादुई ते द्रव्य आहे दैवी दैवी, तर ते बद्रिके तुम्ही काय करता? तुम्हाला ते नसतं त्यासाठी आम्ही दैवी. मला काय वाटतं माहितीये का, बद्रिकी हा 24 आवर हा त्या मस्तीमध्येच असतो. आणि माझी इच्छा की त्याने खरंच दारू पिऊ पण नाही, कारण दारू प्यायला त्याची मस्ती अजून 2x होईल आणि ती नंतर आम्हाला परवडणार नाही. नाही, पण हे भारी आहे जे काय ते भारी. आणि मला आश्चर्य वाटतं की अंकुश या सगळ्यात जॉईन झाला आणि तो जेल पण झाला. मला एक Unbelievable विचारायचं आहे. की तुला हा शो करण्याचं तुझ्या डोक्यात काय, असं काय तुला त्यांनी असं तर तुला काय अडचण आहे? प्रोत्साहित केलं? नाही अडचण काही नाही, असं असं दे ना. तुझ्या डोक्यात कसं आलं? तर माझं असं मत आहे, गेल्या काही दिवसात मी संत्याला 2-3दा भेटलोय असं येणाऱ्या कारणानं. संत्या एकदम शांत आलाय असं माझं मत आहे. हो. तू वेगळ्या टँजंटवर असतोस, म्हणजे नॉट अ निगेटिव्ह सेन्स नाही म्हणत आहे मी, पण अंकुशला मी भेटतो, विजूला भेटतो, कुशाला भेटतो की बाबा तू भेटतोसच मला चांगला, पण माझं असं मत आहे की हा काहीतरी वेगळ्या ट्रॅकवर आहे असं मला वाईब येते. तू काय बोलू नको, हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? ऑफकोर्स, पण तो तसाच आहे पहिल्यापासून. ना मी असं पण संत्या आणि मी काय पहिल्यांदा नाही भेटत आहे, आपण चांगले मित्र आहोत. पण पण तो आधीचा जो बरोबर. संत्या होता ना, हा. तो नाही आहे. ह्याला एक हा वेगळ्या झोन मध्ये गेला, शांत आला असं मला एक वाटतं. ठहराव येतो ना आलाय तो. आयुष्याचे अनुभव घेतल्यानंतर. आलाय ना? हो. हा ते बरोबर आहे. खूप वेळा काय होतं ना, ट्रोलर्समुळे होतं. होतंय. तो काहीतरी बोलणार, मग नाही आय एम सिरियस, आणि त्यामुळे येतं की नाही शांतपणे. नाही पण होऊ शकेल ना. गप्पा बसलं. पण त्यामुळे झालंय. नाही असं काय नाही. आता हे मला वाटतं की कुशाचं बरोबर आहे. काही अनुभव आले की आपल्याला असं वाटतं की आता आपण तेव्हा माहित नव्हतं की आपण हे बोललं तर आवडेल की नाही आवडेल ना, ह्याचा विचार न करता बोलायचो. आता फक्त तुला वाटतं की थोडं थांबूया, हा. थोडं शांत राहणं शांत गरजेचं आहे. राहूया. फक्त मी कधी कधी वाहत जातो ते फक्त या तिघां. ते ठीक आहे, दोस्तांमध्ये वेगळं, पण ती वाईब मला आली की मी ह्याला पण बोललो विजूला, काय विजू की आणि मला बरेचसे संत्या वेगळ्या विजूकडून track वर पण हे शिकलेलं, कारण विजूने Mature बऱ्याच वेळेला झालेलं. मलाच नाही, आम्हाला सगळ्यांना काय बोलल्यावर नको बोलूस, गप्प राहा, आपल्यात बोल, गोष्ट वेगळी आहे, बाहेर बोलताना जरा सांभाळून बोल. आणि करेक्ट आहे. सो मित्र फक्त आम्ही दारू पिण्यापुरता आणि धमाल मजा करायला नाही, तर फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड पण असतात. हा बात आहे. वा वा वा. काय असतं? फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. पण मला असं वाटतं, म्हणजे मी जेवढं त्याला बघतोय की ते जे त्याच्या आयुष्यात एक ट्रोलिंगचा प्रकार घडला हो. आणि तो जरा अति झाला, म्हणजे गरज नव्हती. गरज नव्हती. आणि लोकांना काय होतंय, इतकं सोपं आहे ना ते कमेंट करणं. एखाद्याने आपल्या आयुष्यात काय कितीतरी टप्पे पार करत 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 ह्या उंचीवर पोचल्यानंतर तुम्ही सहज त्याला असं टिचकी मारल्यासारखं उडून नाही लावू शकत ना. म्हणजे मग आणि ते अति झालं होतं ट्रोलिंग. म्हणजे त्याने काही एवढं कोणाला दुखावण्यासारखं काही बोलला नव्हता किंवा अगदी काय मान्य जे आहे. बोलला होता ते तिथल्या तिथे काहीतरी एक
एखाद 2 कमेंटने संपलं असतं तरी चाललं असतं. पण ते नंतर काय आलं, लोकांना हिणवण्याची वृत्ती इतकी वाढत गेली आहे ना सध्या. त्याच्यात मला असं वाटतं, आणि तो आत्ताही आम्ही ज्यावेळेला गप्पा मारत असतो, म्हणजे आत्ता जसे कॅमेरे समोर आहेत तसं ना, तो त्या प्रत्येक कॅमेऱ्याच्या किंवा प्रत्येक वाक्याच्या मागे त्याचा विचार तोच असतो की अरे हे जर बोललो गेलो तर परत ते मग परत ट्रोल होईल का. तो ना त्याला एक आपण ट्रॉमा म्हणतो ना, सायकोलॉजिकल स्वाभाविक आहे. तो त्याला ट्रॉमा बसलाय की मी हे बोललो. अगदी कालचीच गोष्ट सांगतो, आमच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी मी एक पोस्ट टाक असं म्हटलं तर आमच्या राजारामला त्यांनी फोन केला, अरे हा शब्द नको या. मग ते परत सोशल मीडियावर मी त्याला फोन केला, अरे आपण जगतो कोणासाठी? सोशल मीडियावर आपल्याला ट्रोल करणाऱ्यांसाठी नाही ना, आपण आपल्या आनंदासाठी जगतो की नाही. अगदी अगदी. मी तर काय, मी अनेकदा, मी कुशलला पण माहिती आहे की मी त्या कमेंट सेक्शनच वाचत नाही. हे बेस्ट आहे. नाही तर हे बेस्ट आहे. तू करेक्ट आहे एकदम. कधीच नाही वाचत मी, कमेंट सेक्शनच वाचत नाही. पण तुला कशाला ट्रोल करतील कोण? म्हणून नव्हे, दुसऱ्यांचं पण वाचतो ना आपण. जेव्हा मला पहिल्यांदा लक्षात आलं की आपण ते वाचून आपल्याला राग येतोय, आपल्याला हसायला पण येतं कधी कधी, आणि कधी कधी आपण असं विचार करतो की अरे ह्याचा खून करायला पाहिजे रे, हा या माणसाला असं बोलतो. तर मला कधी असं आलं आहेत काय मला माहितीच नाही, पण तेव्हापासून मी हे डोक्यात ठेवलं, जर माझं या वाचण्यामुळे स्वभाव बदलत असेल आणि मी दर सेकंदाला असं चेंज होत असेल, प्रत्येक फिरवताना प्रत्येकाला मी वेगळा होतोय, करेक्ट, देअर यू आर. येस. हे मी कोणासाठी चेंज होतोय. हा, ते कोणच नाही आणि आपलं. मला जर वाईट वाटलं की मला वाटलं की ह्याचं चुकलं तर मी ह्याला प्रत्यक्ष सांगेन. सांग. करेक्ट करेक्ट. आणि माझं चुकलं तर मला सांगायला, हे एवढे तुम्ही सगळे मित्र आहात की कशाला ते वाचायला पाहिजे. मी जे टाकतो ते एक तर प्रमोशनल काही असेल तर वैयक्तिक खूप कमी टाकतो, आणि जे टाकतो त्याच्यावरनं माझं काय चुकलं तर मला सांगायला मित्र आहे. आणि काय होतं, हे बरोबर आहे. बरोबर आहे. मी आमच्या ऑफिसमध्ये पण असं होतं की मी स्ट्रगलर्सला पण जेव्हा आपण पहिल्यांदा टाकलं होतं तेव्हा पण ज्यावेळेला एखादी पोस्ट टाकतो त्यावेळेला किंवा व्हिडिओ टाकतो त्यावेळेला तो आम्ही बघितलेलं असतं, मी बघितलेलं असतो, माझ्या ऑफिसमध्ये तेजस बघतो, अमुक बघतो, आणि ते बघितल्यानंतरच आपण ते पोस्ट केलेलं असतं ना. आपण आंधळेपणाने करत नाही. बरोबर. याचा अर्थ आपल्याला ते पोस्ट करावंसं वाटतंय इतरांपेक्षा. बरोबर. मला वाटलं म्हणून मी ते केलं आणि म्हणून मी ते पोस्ट केलं. तर अशा वेळेला मग मी कधी बघत नाही, मध्ये कधीतरी बायको सांगते ती अशी कमेंट आली त्याच्यावर, ऑफिसमध्ये तेजस वगैरे त्याच्यावर अशी कमेंट आली, मग आपल्याला असं करायला पाहिजे. तर मी कधीच त्या कमेंटनुसार बदललो नाही. नाही तर काय. माझं असं म्हणणं, हेच आहे माझं, बरं वाईट चांगलं कौतुकास्पद काय जे काय हिणवण्यासारखं ते हेच आहे जे काय आहे. पण नाही, मला एक याबद्दल म्हणजे बोल ना. अर्थात त्यामुळे तू म्हणालास तो बदल आहेच, पण त्यावेळेला मी ह्यांच्यासारखा तेव्हा विचार नाही केला, कारण मला माझ्या बाबतीत असं कधी झालं नव्हतं, म्हणजे ट्रोल नव्हतं केलं. एव्हरी टाइम पीपल प्रेझिंग मी ओनली, की अरे क्या बात आहे संध्या, मस्त लोक, अरे छान झालं काम, बला बला. आणि त्यावेळेला त्या इंटरव्ह्यू मध्ये मी जेन्युअनली बोललो, आणि ते मीच नाही प्रत्येक जण बोलला, आणि ती पावती आहे ना कामाची. अगदी. त्यावेळेला मला अक्षय खन्नाला बघितल्यावर राग आला, कारण तो त्या याच्यातून मी तो इम्पॅक्ट माझ्यावर आहे छावा कादंबरीचा. करेक्ट. आणि त्याला बघितल्यावर तो इम्पॅक्ट झाला, तो मी सांगितला. करेक्ट. पण तो लोकांनी उचलला. तेव्हा मला काय वाटलं की ट्रोल करताना मी एकटा नव्हतो ना. आज माझ्या घरी माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझी पुतणी आहे जी आज कॉलेजमध्ये आहे. त्यांना पण हा अनुभव नाहीये की आपल्या चाचाला, काकाला किंवा माझ्या मुलाला आतापर्यंत कोणी असं बोललं नाही, आणि वाटेल ते बोललं चालू होतं. म्हणजे आता संतोष का जिवंत राहत नाही, आता फाशी घेतोय, आता तर संतोष मेलाच, अरे मरेल तो, जीव देईल, असं तुम्ही एखाद्याबद्दल बोलता. त्याच्या फॅमिलीचा विचार का नाही करत तुम्ही, की त्याच्या आईला काय वाटेल? ती नाही ना या क्षेत्रातली, तिचं नाही ना मन तेवढं मोठं, किंवा ती नाही सांभाळणार, माझी पुतणी नाही, तिला नाही कळणार. हे मी माझ्या बाबतीत नाही, ज्याला तुम्ही कोणालाही ट्रोल करता, बरोबर, तुम्ही त्या फॅमिलीचा विचार करत नाही. सगळं काही एका कमेंट वाचण्यामुळे झालं. नाही, भयंकर आहे हा जो विचार आहे ना याच्या मनात, आता हे जेवढं सगळं बोलला हे कशामुळे झालं? ते वाचून वाचल्यामुळे. आणि इतक्या वर्षांनी सुद्धा तो इतका उद्विग्न आहे, म्हणजे विचार कर इम्पॅक्ट किती आहे. तेच ना, म्हणजे माझं असं म्हणणं की त्यापेक्षा जाऊच नका ना त्या वाटेला, कमेंट वाचूच नका. हे जे आता त्याचं जे पण ते त्याला आतापर्यंत झालंच नव्हतं रे, म्हणून तो वाचायला गेला. म्हणजे मी देवाची कृपा की माझ्याकडे माझे असे मित्र आहेत ज्यांनी मला गप्रे त्या नको त्याचा विचार करून, इव्हन सगळे हे मित्र पण आहेत. स्वतः लक्ष्मण सरांशी माझं बोलणं झालं, किंवा मी जेव्हा सक्सेस पार्टीला भेटलो तेव्हा विकी कौशल, आता हे परत माहीत नाही, पण स्वतः विकी तू छोड नाही यार, तू क्यों इतना सोचता है, उलटा तू फेमस हो रहा है ज्यादा, असं करून ह्या लोकांनी मला सांभाळलं. मी विचार करत होतो अशी एखादी व्यक्ती ज्याचं कुणीच नाही आहे असं सांभाळून काय समजवणार, काय करेल तो काय करेल, खरोच एखादा जीव देईल रे. बरं, संतोष जुळेकर कोण आहे?
त्याचं करिअर इतक्या वर्षांचं. अनिल कपूरचा त्याला पर्सनल मेसेज आहे त्याचं काम बघून की मनोज बाजपेयी मनोज मनोज वाजपेयी. वाजपेयी एका फोनवर त्याच्याबरोबर आहे. म्हणजे नाही आपण फार हलक्यात घेतो. मी सांगतो फार ना, हलक्यात. माझ्या बाबतीत पण हे झालंय. म्हणजे एबीपी मध्ये असताना किंवा मठामध्ये असताना असं झालं नव्हतं, कारण आपण एम्प्लॉई असतो, आपण चाकरी करत असतो. मी जेव्हा मित्रमंडळ सुरू केल्यानंतर खूप लोकांना चांगला प्रतिसाद आहे आणि त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि सगळं ऑर्गॅनिक आहे. भाग एक, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी मी गौतमी पाटीलचा इंटरव्ह्यू केला. कारण गौतमी पाटीलचा, हा, हा. कारण मला ती मुलगी, त्या मुलीचं मुलाखत घ्यावीशी वाटतं, मला ते कुतूहल वाटतं तिच्यामध्ये. कारण ती ज्या पद्धतीनं जे काय करते, मला मनात खूप प्रश्न पण आहेत. म्हणजे काय कौतुकच नाही आहे, मला खूप थेट प्रश्न पण तिला विचारायचे होते, म्हणून तिचा इंटरव्ह्यू केला. तो इंटरव्ह्यू केल्यानं मलाही खूप ट्रोल केलं की काय असं काय अमुक या लेवलला आला तो. हा, म्हणजे तुम्ही या लेवलला आला, आता मी सबस्क्राईब सोडून देतो तुमचं, आणि अशी अपेक्षा नव्हती वगैरे. माझं म्हणणं असं आहे की मी 3 वर्ष वेड्यासारखा काम करतोय, चांगलं देण्याचा प्रयत्न करतोच आहे. मी करतोय म्हणून सांगतोय. जर एका मुलाखतीमुळे जर तुमचं हेच म्हणणं असेल की माझी कुवतच नाही, तर तुम्ही मला सोडलेलंच बरं. लेट मी गो ना, लेट मी गो. म्हणजे तुमचा दोष नाही, माझा दोष आहे असं समजून मला जाऊ द्या, तुम्ही बाहेर पडा. पण मला हेही माहिती आहे की मुलाखतकार म्हणून ज्या ज्या माणसांमध्ये कुतूहल मला वाटेल त्यांची मुलाखत मी करणार. करेक्ट आहे. आणि त्यांना मी हे उत्तर पण दिलेलं आहे. म्हणजे मी आता नाव घेत नाही, एक पत्रकारांचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये अनेक संपादक, उपसंपादक, महत्वाचे लोक आहेत, त्यांनाही ते आवडलेलं नाही आहे. मी म्हणाल तुम्ही कसं असं म्हणू शकता? कुठलाही माणूस कुतूहल असू शकतं ना, कोणी पण. अगदी तिकीट विकणारा दादा, बॉक्स ऑफिस मधला माणूस, ते नाटकाला बॅटरी दाखवणारा ते कलाकार. शेवटी तुम्हाला एक कुतूहल जाणवतं. प्रत्येक जण गौतमी का नाही होऊ शकत? मी गौतमीचं प्रमोशन नाही करत आहे, सोपं नाही आहे. सोपं नाही. आणि तिची मुलाखत बघितली ना तर ती ऑनेस्टली बोललेली पण आहे मुलगी. हो. ती खूप खरं बोलली आहे. कारण खोटं माझ्याकडे चालतच नाही. बरोबर मला जर कळलं तू खोटं बोलतोस तर मी आणि बोट घालतो. बरोबर. हा माझा स्वभावच आहे. कोपऱ्यात घेतो सगळं. आणखी कोपऱ्यात मला कळतं की तू खोटं बोलतो. चिडतो पण, कळतं मला की हा उत्तर बरोबर देत नाहीये, चुकीचं काय देतोय, मला लांब लांब घेऊन चालल्या. नाही पण तुम्ही असं का केलं, परत आणतो तिकडे. हो. पण तू ज्यावेळेला पत्रकार असताना सिनेमांचं परीक्षण करायचं, समीक्षण म्हणून परीक्षण, समीक्षा, आणि ती समीक्षा तू लिहायचास, त्यावेळेला सौमित्र पोटे हा अख्ख्या इंडस्ट्रीचा मित्र होता. ज्या दिवशी तू समीक्षा सोडलीस, किंवा रादर तो न्यूज मीडिया, किंवा नंतर तू ज्या Mainstream media सोडलं. मेनस्ट्रीम मीडिया ज्यावेळेला सोडलास, सिनेमाला तू स्टार देणं सोडलंस. हा, तर त्यानंतर तुला इंडस्ट्रीचा काय अनुभव आहे? हा. आओ ठाकूर मैदान में. नाही, पण मला खरंच खूप चांगला अनुभव आहे. कुठल्या अर्थानं सांगतो, मी जे मित्र जमवले ना ते जॉब म्हणून नाही जमवले. मी मठामध्ये ज्या मुलाखती घेतल्या, एबीपी मध्ये ज्या मुलाखती घेतल्या, ते माझं पॅशन म्हणूनच घेतल्या. मी आनंदानं घेतल्या. एक सांगतो तिकडे येतो नाही, त्यातनं रिलेशन होतं ना. उद्या संतोष जोयका अंकुश तोरेची मुलाखत घेतोय आणि त्यात पेपरमध्ये म्हणतोय मी, त्यात दिसत नाही ना, पेपरमध्ये लिहिता तुम्ही, अंकुश माझ्याशी 1.5 तास बोलतो आणि त्यातले योग्य मुद्दे घेऊन मी छापतो. अंकुशला लक्षात येतं की ह्यानं करेक्ट मुद्दे वापरले, नको ते मुद्दे घेतलेले नाही आहेत. म्हणजे माझी एक मॅच्युरिटी कळते, त्यातनं मी याचा मित्र होतो. मग आम्हाला आणखी 4 गोष्टी सांगायला लागतो ज्या मला कळतात छापायच्या नसतात. काय छापायचं आणि काय नाही छापायचं हे मला माहिती आहे, कारण माझं प्रेम आहे तुमच्या लोकांवर. मला आवडता तुम्ही सगळे, इंडस्ट्री आवडते मला, आणि खरेपणा कळतोच. मी कधीच बंचुकेपणा केला नाही, मी कधीच खोटा वागलो नाही, म्हणून तुम्ही माझे मित्र आहे. एबीपी सोडल्यानंतर जेव्हा मी चॅनल सुरू केलं, मित्रमंडळ सुरू केलं, त्यानंतर मी ज्यांना फोन केला ते नाही म्हणाले नाहीत, येतो म्हणाले. आणि देवाची कृपा, मला अतुल दादाचं नाव आवर्जून घ्यायला गेले तर अतुल परचुरेचं. नाही, तो किस्सा मी अनेकांना असं बैठक म्हणजे इनऑफिशियली सांगितलेला आहे, पण अनौपचारिक. पण त्यानं जेव्हा मुलाखतीचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला, तो मला त्यांना का फोन केला असेल, की त्यानं तो इंटरेस्ट माझ्याकडे का दाखवला असेल की मला तुझ्याशी बोलायचंय. तो बीबीसीकडे जाऊ शकला असता, एबीपीकडे जाऊ शकला असता, मोठा माणूस होता. तर ही माझी पावती नाही का की त्याला माझ्याशी बोलावं त्याला तो feel झाला. आणि देवाच्या कृपेनं तुझा प्रश्नाचं उत्तर, हे सगळे मित्रच आहेत माझे.
त्यामुळे ते माझ्याकडे येतात असं मला वाटतं. आणि मला जे वाटतं की माझ्याकडे येणार नाहीत त्यांना मी विचारतच नाही. असे पण लोक होतं काय तुला सांगतो, हा त्याच बद्दल मी येणार होतो की ज्यावेळेला एखादा समीक्षण लिहून येतं आणि ते माझ्या मनासारखं आलं नाही तर तो समीक्षक चुती असतो. असतोच हो. त्याला सिनेमातलं काही ह्यात कळत नसतं, बरोबर. ते पण आहे. पण त्याच वेळेला जेव्हा तो समीक्षक माझ्या सिनेमाचं खूप कौतुक करतो, तो 3.5, 4, 5 स्टार देतो, त्यावेळेला तो समीक्षक हा भारी समीक्षक असतो किंवा माझा मित्र होतो. म्हणजे माझ्या बाबतीतला एक समीक्षकाचा खरा अनुभव. माझ्या बाबतीत सांगतो वाटतं. मी एक सिनेमा केला होता शर्यत, सगळीकडे बरं लिहून आलं होतं, म्हणजे चांगलं असं लिहून आलं. खूप काय सगळ्यांनी 5 स्टार दिले असं नाही, पण कुणी असं वाईट पिक्चर आहे असं काही केलं नव्हतं. फक्त एकाच पेपरमध्ये अत्यंत वाईट लिहिलं गेलं होतं. आणि मला काही त्याचा फरक पडला नव्हता. तर माझा एक मित्र आहे श्याम सोनाळकर, तो ठाण्यावरून डोंबिवलीला चालला होता आणि नेमका तो पत्रकार त्याच्या बाजूला बसला होता. तो पत्रकार थोडी रिलॅक्सेशन द्रव्य घेऊन बसला होता. अच्छा. त्याने श्यामची चर्चा करता श्याम काहीतरी बोलत होता माझ्याशी फोनवर. त्याला कळलं की श्याम माझ्याशी बोलतोय, तर म्हणजे तो माझा मित्र आहे. मग त्याने श्यामकडे सुरू केलं की ॲक्च्युली काय आहे बघ, खरं सांगू का, सिनेमा चांगला आहे रे, पण ते कसं आहे, आता विजू माझा मित्र आहे, मग मी चांगलं लिहिलं ना तर लोकांना वाटणार ह्याचा मित्र आहे म्हणून चांगलं, म्हणून मी मारली त्याची. किती घाणेरडे पण आहे. तर म्हणजे एक मिनिट. तुम्हाला माझा राग कधी आलाय काय हो. हे मला खरं खरं सांगा. हो, आलाय कधी आला? अजून तरी नाही आला. आता असं आठवत नाही. पण कुठल्या सिनेमामुळे? आमची मुलाखत घेतली ना की आम्हाला राग येतो. नाही, थांब की जरा. आतापर्यंत वर्ष Film झालं बद्दल एवढे लिहिलं किंवा काही की तेव्हा असं एकदा दोनदा जाणवलं की अरे हा असं काय हे करतो, असं वाटलं. पण ते वाटलंय आणि मला खूप मला वेळा जे आलं वाटतं, ते- पण मी ते सांगत जा, यापुढे मला सांगत जा पण. नाही. मला कळू दे. आपण तर चर्चा केल्यात की मला ते नाही आवडलं की तू का असं केलंस किंवा काय. माझ्या म्हणजे- सिनेमांबद्दल कधी तू वाईट लिहिलं, पण तू माझ्याबद्दल कधी वाईट नाही लिहिलं. मला सिनेमा आवडला नाही. आठवण काही आठवत नाही. मला सिनेमा आवडला नाही तर मी सिनेमाबद्दल वाईट लिहितो, माणसाबद्दल नाही लिहित. म्हणजे पर्सनल नाही जात त्याच्यात. पण सांगतोस की कलाकारांनी पण मला- माझाच नाही इतरांचं पण सिनेमा. मला कधी त्यांची पण कामं आवडत नाहीत, पण म्हणून तो माणूस वाईट नसतो. बरोबर. एखादी भूमिका वाईट होण्याला बरेच गोष्टी असतात ना सिनेमामध्ये. मूड ऑफ असू शकतो, आजूबाजूच्या काही गोष्टी हव्या तशाच घडलेल्या नसू शकतात, भट्टीत न जमणं हा तेच तो. किंवा टेक कुणी वाईट काम कुठला टेक करायचं लावलाय. नाही. किंवा ते काम त्याच्या मनाला पोहोचलं अरे पण नसेल. कुठला टेक लावलाय, तू पहिला चांगला दिला असेल आणि 7वा त्यानं घेतला असेल. अनेक गोष्टी असतात. त्यामुळं मी आतापर्यंत प्रयत्न हा केलाय की पर्सनल व्यक्तिगत दुश्मनी नाही, म्हणजे काहीच कारण नाही आहे. कारण माझ्या पगारात भागायचं. वा वा ओटे. हा नाही पगारापेक्षा अनेकदा समीक्षकांचा इगो भागत नाही. मी कसं त्याला फाडलं हा. याचा जो एक विकृत आत्मिक आनंद मी आता परत चर्चासत्र होतं हा. त्याच्यावर. मग त्याच्यात काय आनंद की मी कसं ह्याला विकृत फाडलं. म्हणजे एक सॉरी पण खूप छान सिनेमा डोंबिवली फास्ट. हा, म्हणजे हे काय मी बोलायची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला सगळीकडे. त्याचं समीक्षण लिहिताना जर तुम्ही समीप दृश्याचा अतिवापर वगैरे असं करून जर चोपणार असाल आणि पानभर वाईट लिहिणार असाल तर याच्यात तुमची विकृती जास्त दिसते दॅन तुमची अभ्यासू वृत्ती. तेव्हा सिनेमा ना त्या स्टार्सवर डिपेंड पण होता. ऑडियन्स ते स्टार्स बघून पण मी ऑनेस्टली पण द्यायचो. जायचे. हे जसं व्हायला लागलं ना तसं समीक्षकांच्या स्टार्सवरचा लोकांचा विश्वास हळूहळू गेला. उडायला लागला. उडायला लागला. आता कुठं म्हणजे आता तुम्ही किती जाहिराती केल्यात 3.5 स्टार 4 स्टार 5 स्टार पण माउथ पब्लिसिटीने जे येतं ना की यालाच आणि सिनेमा आता सोशल मीडिया आला ना. सोशल मीडिया आहे. प्रत्येक जण सिनेमा बघतो आणि रिव्ह्यू देतोच की पण त्याचा. तुम्हाला असं वाटतं आता रिव्ह्यूअर असायला पाहिजे की नकोच रिव्ह्यू बंद करून टाकूया? प्रामाणिकपणे जर काम करणार असतील तर असायला हवे. आम्हाला सुद्धा असं वाटतं ना की आम्ही जो सिनेमा केला साधं सोड आत्ता पण आम्ही जो सिनेमा केला तर तो सिनेमा बघितला 10 वेळा बघितला मग कुणालाही दाखवला की ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लेखकांना दाखवला, वेगळ्याच कुठल्या तरी माणसाला ज्याने कधीच ह्या सिनेमाची गोष्ट ऐकली नाही त्याला दाखवला, ज्याने ह्या सिनेमात काम केलंय त्याला दाखवला, कुणीतरी भलतीच. आणि हे कशासाठी दाखवलं तर ते त्यांच्या समीक्षा देतील. बरोबर बरोबर, त्यांच्या मत देत. प्रत्येकाला तज्ज्ञच असायला पाहिजे असं नाही.
सिनेमा कळण्यासाठी. बरोबर. त्यांनी त्यांचं मत दिल्यानंतर आपण त्यातले तज्ज्ञ आहोत म्हटल्यावर जे चेंजेस वाटले ते अडॅप्ट केले आम्ही. तसं आत्ता पण मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जर कुणाला काही वाटलं, आम्ही तर 100% प्रयत्न केलेलाच आहे. पेपर लिहिताना आपण सगळे प्रश्नांची उत्तरं लिहून आलोय देतो हो. आणि लिहिली आहेत आम्ही सगळ्या प्रश्नांची, आम्हाला योग्य वाटतील अशी उत्तरं लिहिली आहेत. आता प्रश्न असा आहे की मार्क किती पडतील. पण कमी मार्क जर पडले काही तर ते का कमी पडले हे सांगायला शिक्षकासारखं जर कोणी प्रामाणिक आलं हा तर आम्हाला ऍक्सेप्ट करायला आनंद होईल आम्हाला. व्हेरी वेल सेड. आणि ना सिनेमा मनोरंजन आमचा जो सिनेमा आहे मामाच्या गोव्याला जाऊया हा लोकांचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे. किंवा यापूर्वी आम्ही जो पांडू केला होता तो सुद्धा लोकांना आनंद देणारा एंटरटेनमेंटवाला सिनेमा होता. तुम्ही एकाच चष्म्यातनं सगळे सिनेमे नाही बघू शकत. किंवा प्रत्येक सिनेमाने काहीतरी संदेश द्यायला पाहिजे अशी काय जबरदस्ती गरज नाही नाही आहे. आणि मुळात आमचा ऑडियन्स कोण आहे माहितीये ना, बच्चन साहेब जेव्हा मगर अशी खांद्यावर घेऊन येतात ना, आम्ही उठून शिट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या. एका त्या नलिकेतनं रक्त 3 भावांना एक आई देते. राव आम्ही रडायला आलोय आम्हाला. ओके, ओमप्रकाश सर जे आहेत ते त्या एका गाण्यावरती करत उठतात माहितीये तुला ते. आम्ही ते बघून आमच्या अंगात संचार आमचा ऑडियन्स तो आहे जे आम्ही आहोत. सो मला असं वाटतं त्या एका चष्म्यात अच्छा आता ह्यांचं बघूया असे लोक यार. का मस्त वाक्य बोला विशाल, आमचा ऑडियन्स तो आहे जे आम्ही आहोत. आम्ही येस. म्हणजे तुम्ही जर असा एक अभिनिवेश घेऊन आता बघूया ह्यांनी काय सिनेमा केलाय तर आमचा सिनेमा नाही आवडला. जर तुम्ही असं ठरवलं की यार खड्ड्यात गेलं यार, आज ह्या पक्षात ते चाललंय त्या पक्षात ते चाललंय, आपलं वृत्तपत्र फक्त खून मारामाऱ्या बलात्कार हिंसाचार आणि घाणेरडं काहीतरी चाललंय ह्याने भरले, त्यावेळेला जर मला काहीतरी हवं आहे की जे ह्यापेक्षा वेगळं देऊन मी खळखळून हा अरे विसरलो मी हसलोच नाही रे, हे जर काय तुम्हाला अपेक्षित असेल तरच या सिनेमाला येण्यात अर्थ आहे. अंकित तू कुठले सिनेमे बघून मोठा झालास? तुझ्यावर कुठल्या सिनेमाचा प्रभाव आहे? हे बच्चन साहेबांचे आणि हे. मला मजा वाटायची ते चाळीमध्ये पडदा लागलेला असेल ना तर एका बाजूला गोंते टाकून आम्ही जागाडून बसलो. पिक्चर सुरू झाला की हळू चालत चालत आम्ही 3-4 मंडळी मागच्या बाजूला की उलटा पिक्चर कसा दिसतो भाई. उजवा अमिताभ बघितलेला. मुद्दाम त्या लाईटच्या समोर जाऊन हातभात करायचे आणि पळून यायचं वगैरे आणि बोंबाबोंब ऐकायचे असे. पण तुला लक्षात राहिलेले पिक्चर कुठले आहेत की यार हे पिक्चर मला कायम आवडतं? मला डान्सवाले जे होते ना ते खूप आवडायचे. म्हणजे असं लाइटिंग बिटिंग करून मी चाळीमध्ये नाचलोय ढाक 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 वगैरे असं लाईट तयार करून ना प्रॉपर अशा. हो का? आपण पूर्ण नाही झालं ते एवढं झालं काही का असे ना. हा तशा अशा छोट्या छोट्या गोष्टी भरपूर केल्या त्यामुळे तो इम्पॅक्ट आहे माझ्यावर. तुला आधीपासून हिरो व्हायचं होतं? नाही मला माहित नव्हतं काय व्हायचं होतं तुला? मला बरंच दर 6 महिन्यात काय ते वेगळं व्हावं असं वाटायचं. म्हणजे टीव्हीवर काय बघितलं, पेपरला काय वाचलं, आर्मीमध्ये गेलो मी, पोलिसांमध्ये गेलो, देशासाठी काहीतरी केलं, क्रिकेट खेळलो मी, हे केलं, असं दरवेळेला बदलत आहे. मग केदार भरत सांगितलं हे तू ऍक्टर आहे म्हणजे सगळं गोष्टी. हा त्यापैकी काही जमणार नाही, हे कर, ह्याच्यात पैसे मिळतील. पोलिसही होशील मिलिटरीत जाशील. अंकुश तुला आपली पहिली भेट आठवते का? कुठे झाली? नाही म्हणजे कॉलेजच्या एकांकिका स्पर्धांना ऑफकोर्स अंकुश आणि ही सगळी मंडळी सिनियर होतीच, पण संजय जाधवच्या एका टेलिफिल्मला SL शूट होता. अच्छा त्याच्यात तू पण होता म्हणजे. हा ती त्यावेळेला मी वाली. संजय जाधवला कॅमेरा असिस्ट करायचो आणि जाम मजा आली होती त्यावेळेला पहिल्यांदा मी यांचा ग्रुप बघितला होता रे. आणि हे पण इतके धमाल मस्ती होले ना, म्हणजे हर्षदाताई, संजय जाधव आणि अख्खा वेळ अशोक शिंदे होता त्याच्यात माझ्या, इफ आय रिमेंबर. मस्त अख्खा वेळ फक्त मस्ती 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 मस्ती. आणि मग कधीतरी संजय जाधव चिडायचा की अरे हे काय चाललंय वगैरे वगैरे. कधीची गोष्ट आहे ही? जेव्हा त्याला आठवायची की अरे शूटिंग करणार 2000 सालची वगैरे असेल. रेशीम गाठी, स्पंदन, बरोबर, त्या त्यावेळेला टीव्ही त्या नवीन बरोबर. नवीन सुरू झालं होतं. अंकित तुला आता किती वर्ष झाली रे? आता मला वाटतं 30. हा झाले सर. 30 91 मध्ये सुरू केलं मी महाराष्ट्राची लोकधारा. याकडनं 93ला ऑल द बेस्ट केलं. 95ला पहिली फिल्म केली मराठी. बापरे. आतापर्यंत किती फिल्म झाल्या तुझ्या 30-35 वर्षामध्ये? 50 पर्यंत आलो.
अरे मला तेच 50-55. वाटलं, मी असं म्हटलं की मामाच्या गोव्याला जाऊया, तुझी कितवी रे 100वी फिल्म आहे का? तर तो म्हणला अरे माझ्या माहित नाही, मी कधी मोजल्या नाहीत. आणि मग तो मोजून म्हणतो अरे नाही रे, मी एवढ्या फिल्म केलेल्याच नाही. तर मला असं आश्चर्य वाटलं, 30 वर्ष आज तो जर इंडस्ट्रीत आहे तर किमान 60 फिल्म, तर त्याही नाही, म्हणजे एका वर्षाला 2 फिल्म पण नाही झालेल्या आहेत त्याच्या. आधीपासून चूजी होतास. नाही चूज नव्हतं पहिला, उलट मिळेल ते काम महत्वाचं होतं तेव्हा. कारण हिरो म्हणून काम करायला मिळणं खूप कठीण आहे. एस्टॅब्लिशमेंट कारण नाटकात ठरलेले बरोबर. आर्टिस्ट होते, त्यांचेच शोज जास्त व्हायचे आणि तिथे काम करायला मिळणंच खूप कठीण होतं. फिल्मचं पण ठरलेलंच होतं की एवढेच वर्षाला 7 किंवा 9 फिल्म्स यायच्या, त्याच्यात एवढे सगळे आर्टिस्ट कोणाला मिळणार. मला हिरो म्हणून पहिल्याच फिल्मला चान्स मिळाला, त्यामुळे मी हेच बघायचो की मी हिरो आहे की नाही फिल्म. मला हिरो म्हणून घेत आहे तर मी त्याला का नाकार नाही का म्हणून. त्यामुळे मी ते केलेलं आहे. नंतर माझ्या असं लक्षात आलं की खूप जणांनी, खूप डिरेक्टर्स किंवा बरोबरचे आर्टिस्ट किंवा प्रोड्युसर्स नेहमी सांगायचे की आपल्याला फिल्म, हिंदी फिल्म नाही ना तशी फिल्म झाली पाहिजे, तशी झाली पाहिजे, असं बोलून तो पगडा बसला आणि काही फिल्म्स केल्या. मग काही फिल्म नंतर लक्षात आलं मला, जर मी वेगळा नाही झालो, लोकांनी मला फॉलो नाही केलं, लोकांनी माझ्या डायलॉग्स नाही बोलले, लोकांनी मला बघून शिट्या नाही मारल्या, तर मग काहीच होऊ शकत नाही. वा. मग एकदम स्लो झालो, खूप स्लो झालो. मग मी ॲक्शनवर काम केलं, ॲक्शन डिरेक्टरकडे शिकायला गेलो. मग डान्सवर जास्त काम केलं. डान्स आवडायचंच मला, पण डान्सवर जास्त काम केलं. स्वतः ॲक्टिंग आणि ह्याच्यासाठी प्रयत्न केले, काय खूप वाचायला लागलो. तेव्हा हे नव्हतं ना आपल्याला OTT लावा, लगेच पिक्चर नव्हतं. सो सकाळी जो 9 वाजता पिक्चर सुरू होईल कुठल्याही थिएटरला, तिकडे जाऊन थिएटरला जाऊन पिक्चर बघायला बसायचं. मग 9 ते 12, 12 ते 3, 6 असे करत ज्या बघायला मिळतील तेवढ्या फिल्म बघायला. कारण तोच माझा ग्रहपाठ होता. मला ॲक्टिंग शिकवायला कोण नव्हतं मिळत. दुसरीकडे जायचं तर ते हिंदीमधले वगैरे खूप मोठे क्लासेस होते त्या, पण त्याची फी खूप जास्त. त्यामुळे मग मी माझा गुरु हा ठरवून घेतला की हा 70 mm म्हणजे माझा गुरु. क्या बात आहे. याला कमालच आहे. माझे धरती थिएटर जे होतं आता बंद झालं ते, किंवा भारत माता थिएटर असेल, हिंद माता थिएटर असेल, पूर्वीचं शारदा पण बंद झालं. तिथले जे तिकीट घेऊन बॅटरीने घेऊन जायच्या ते ओळखीचे होते सगळे, तर त्यामुळे मला फ्रीमध्ये फिल्म बघायला मिळायची. पण हे तू इंडस्ट्रीत आल्यानंतर सांगतोस? हो, आल्यानंतरच. मधला काळ कुठे रोज काम करायचं कमी हे केलं, सो ते बरं पडायचं. कधी मागच्या सीटवर बाल्कनीमधून बघायचं, कधी फुल असेल पिक्चर मग पुढच्या सीटवर बघायचं, ही गंमत होती. याला कमाल. आणि मजा काय होती की ते बघायचं आणि ऑडियन्सकडे बघायचं, कारण मी तो पिक्चर ऑलरेडी 3-4 वेळा बघितलेला आहे. तर कुठे हसतात, कुठल्या स्टाईलला हसतात, कोणाच्या शिट्ट्या. म्हणजे मी साऊथ इंडियन फिल्म पण बघितली. अरोरा थिएटर आहे, फर्स्ट शो बघणार माणूस आहे, त्याचा ओरिजिनल जो साऊथ इंडियन माणूस आहे ओनर, तो पण मला ओळखायचा. म्हणजे तेव्हा तेवर मगन फिल्म आली होती कमला हसन आणि यांची. तर मी बघितलं की शिवाजी गणेशन यांची एंट्री झाली आणि मग नंतर कमल हसन यांची एंट्री झाली. कमल हसन यांची एंट्री जेव्हा झाली तेव्हा असं दिवे लागलेले ते असं ना टाटा वाजत होते, लोक आतमध्ये बसायचे आणि सुट्टे असे उडवायचे. ते बघून मला मजा वाटते. तो यहाँ पोहोचणे अपने को असं डोक्यात ठेवून हळूहळू काम कमी करत मी एन्जॉय करत गेलो. बस ओके, आपल्याला हे शिकायचं आहे, हे नाही जमत आता हे शिकायचं. मला एक वाचायचं आहे या सगळ्या आत्ताचा जो विषय मध्ये मी पोस्ट केली होती की मला आठवतं आपल्या लहानपणी एवढे फोटो मिळायचे असे पत्त्यासारख्या पोस्ट कार्ड्स आपल्या वेळेला होते, आता बंद झाले. आमच्या लहानपणी सिनेमांच्या पोस्टरचे असे लहान फोटो मिळायचे आणि आम्ही ते पत्त्यांच्या भिकार सावकार या गेम सारखं खेळायचो. म्हणजे किलवरच्या पंजावर बदाम पंजा पडला की पत्ते आपले होतात ना, तसं दिवारच्या बच्चनवर शोलेचा बच्चन पडला की सगळे फोटो आपले. वा. मी बऱ्याचदा ह्या फोटोच्या गेम मध्ये हरायचो. मित्र म्हणायचे हरतोस तर खेळतोस कशाला, पण तेव्हाची माझी एक बालिश फिलॉसॉफी होती की अरे मरायच्या भीतीने जगणं सोडतो का, मग हरायच्या भीतीने खेळणं कसं सोडायचं आपण. नंतर हीच फिलॉसॉफी मला गोव्याच्या कसिनोमध्ये खूप महाग पडली. यांना चांगलं माहिती आहे, यांना आणून नंतर पैसे दिले. कायम कसा हरतो. पुढे नंतर हीच फिलॉसॉफी मला गोव्याच्या कसिनोमध्ये खूप महाग पडली आणि तेव्हापासून ती फॉलो करणं मी बंद केलं. पण मुद्दा हा आहे
की ते सिनेमांच्या पोस्टरचे फोटो खेळता खेळता एक दिवस आपलाच फोटो त्या पोस्टरवर झळकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. व्हेरी हाती लागलेल्या ह्या एका डावाने आयुष्यभर हरलेले सगळे डाव भरून काढले राव. वा वा. क्या बात आहे. यावरून असं ओहो. वाटतं ओहो. यावरून असं वाटतं की आपली ती फिलॉसॉफी अगदीच काही चुकीची नसेल की मरायच्या भीतीने जगणं सोडतो का, मग हरायच्या भीतीने खेळणं कसं सोडायचं. वा वा वा. क्या बात है. अरे, अरे, अरे. आपने लिखा है. ओ माय गॉड. क्या बात आहे. अरे किती मस्त लिहिले. हो. सुंदर. बद्रे के असे पण सुकून आहेत. सुकून चांगलं लिहितात. सुकून 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 आहे तो. तो सुकून या नावाने लिहितो. हे हो तुला का? माहिती नाही? मला माहित नाही. काही आणि असेल तर जरा नाही, हा अनुभव आहे. पण हे फार सुंदर. Feeling आहे. हो. बाबा तुझं असं जसं आहे ना आता वाचून दाखवलं, तुझं आणि कवितेचं काय नातं कधी जमलं होतं काय? नाही. खोटं नको बोलूच, मी स्वतः तिचे मेसेज बघितले. आणि त्याच्या बिल्डिंगचं नाव कविता कुंज होतं. याच्या पलीकडे मी गद्य माणूस आहे त्यामुळे कवितांशी काय माझं फारसं असं हे नाही. छान म्हणजे जेव्हा हा ऐकवतो विजू तर म्हणजे कवी मनाचा तो कवीच आहे, तो ऐकवतो तेव्हा मला खूप बरं वाटतं, छान वाटतं. पण असं म्हणजे पण तुला काय म्हणजे साहित्य किंवा असं काय रुची होती आहे? तुला काय वाचायला आवडतं? हो, साहित्य मला सगळं वाचायला आवडतं, सगळं. त्यातलं जास्तीत जास्त मला आत्मचरित्र वाचायला आवडतात. अरे वा. हां, त्यामुळे मी ऑलमोस्ट जी नवीन आत्मचरित्र कोणाचीही मती असू, फक्त आपल्याच इंडस्ट्रीतली नाहीत, कोणाची सर्वसाधारणपणे म्हणजे असं झालंय की आपण जेव्हा अशी चरित्र वाचतो किंवा पुस्तकं वाचतो ना, प्रभाव पडतात आपल्यावर. हो. तुझ्यावर प्रभाव पडणारं असं पुस्तक आहे का की वेळ झाला होत असतो? असं पुस्तक आहे ना. लहानपणीच मी मृत्युंजय वाचलं, श्रीमान योगी वाचलं, आणि ह्या दोन पुस्तकांचा खूप एक तर प्रभाव माझ्यावरती. एकतर मृत्युंजयमधली जी भाषा आहे शिवाजी सावंतांची, श्रीमान योगीमधलं छत्रपतींचं जे चरित्र आहे हे म्हणजे इतकं त्यावेळी प्रभाव करून गेलं माझ्यावरती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या करिअरसाठी ते खूप म्हणजे मी म्हणतो उपकारक ठरलं. हो. आणि त्याची मदत होत गेली प्रत्येक वेळेला. आणि इतकं साहित्य वाचलं लहानपणीच, 7वी 8वीत असतानाच खूप पुस्तकं वाचली गेली होती. त्यातलं अजून एका पुस्तकाने माझ्यावर प्रभाव पडला, तो म्हणजे मॅक्झिम गोर्कीचं 10 दिशा. हो. त्यावेळी लालबागमध्ये आमचं वडांबे डॉक्टर म्हणून होते आणि त्यांचं दवाखाना होतं. त्यांच्याकडे ते सोव्हिएट मासिके यायची, मराठीमध्ये भाषांतर असलेली, आणि त्याच्या दवाखान्यात मी गेलो की मी ती मासिकं हटकून वाचायचो. त्यामुळे ती एक मॅक्झिम गोर्कीचं त्याच्यामध्ये मध्ये मध्ये लेख यायचे, ते सुद्धा वाचायचो. पण पप्पा माझे चोरगाडीवर कामाला होते तेव्हा BMC मध्ये. बर. आणि तेव्हा त्यांनी पुस्तकांचा एक गठ्ठा आणलेला माझ्यासाठी. पप्पा कुठं कामाला होते? चोरगाडी म्हणजे BMC मध्ये ते हे उचलतात ना, अतिक्रमण. अच्छा. हा. हॉकर्सना जे बर उचलतात, बर बर. हा. तर त्यांनी एकदा पुस्तकांचा गठ्ठा आणलेला. त्या पुस्तकामध्ये मला मॅक्झिम गोर्कीचं 10 दिशा मिळालं. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर ते इतकं खरं आणि इतकं सत्य आणि इतकं जीवनाबद्दलचं नागडं चित्रण होतं की माझं असं झालं की मला डोळेच उघडले खाडकन. कारण तोपर्यंत मी फक्त साहित्यिक भाषा, काव्यमय पंक्ती आणि मोठी मोठी अशी अलंकारिक भाषा असेच वाचत होतो. आणि आयुष्याचं इतकं परिणामकारक आणि इतकं नागडं चित्रण मी पहिल्यांदाच वाचलं. आणि तेव्हा मी थक्क झालो. आणि तो मॅक्झिम गोर्कीने खूप माझ्यावरती. आणि त्याच्यानंतर त्याचं आई वाचलं मी, जे खूप जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर बरेच म्हणजे अजून व्लादिमीर, तसं तर नाव आठवत नाही मला, त्यांचं सुद्धा साहित्य वाचलं, बरीच साहित्य वाचली मी. पण हे जी 3 पुस्तकं आहेत, ह्या पुस्तकांनी माझं खूप मला हे केलं. आणि आत्ता मी श्रीराम लागूंचं लमाण किंवा नसरुद्दीन शाहचं ते सुद्धा सई परांजपेंनी भाषांतरित केलेलं जे नसरुद्दीन शाहचं आत्मचरित्र आहे, फार अप्रतिम आहे. फार अप्रतिम म्हणजे इतकी, म्हणजे हे सई परांजपेंचं कौतुक म्हणेन मी, ज्या पद्धतीने लिहिलंय त्यांनी, ते कन्व्हे केलं. त्याच्या मुखातून आलेले शब्द त्यांनी मराठी भाषेमध्ये जे त्यांनी हे केलंय, फार अप्रतिम. आणि
खूप विचार करण्यासारखं आत्मचरित्र पण मग इव्हन तू- विजयाबाईंचं जिम्मा. आत्मचरित्र, जिम्मा, नाचग घुमा, असे खूप आत्मचरित्र आहेत. तू जे वाचतोस, जे काम करतोस, ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अन माणूस म्हणून आपल्याला समृद्धच करत असतं. पण मग तुझ्या तो जो एक आता तुझ्या या बोलण्यातनं मला वेगळाच बाबा दिसला, की नेहमी चेष्टा मस्करी आणि असा खट्याळ असणारा बाबा असं पण वाचतो हे मला माहीत नव्हतं. पण मग हे जे आपल्याला समृद्ध होणारं काहीतरी असतं ते जेव्हा आपण ॲक्टिंगशी जोडतो, तशा भूमिका, तसे रोल, तसं काहीतरी सकस असं करावं असं वाटत नाही तुला? खूप वाटतं. इवन मला असं वाटतं की अजून आपल्याकडे तसं काही तितकं सिरियसली घेतलं जात नाही साहित्य, असं मला वाटतं. आता चांगले चांगले लेखक आले आहेत, पण खरं तर तसं यायला पाहिजे, इतकं सकस, इतकं म्हणजे कलाकारांना सुद्धा ते चॅलेंज वाटलं पाहिजे की अरे यार असा एखादा रोल आलाय की जो भलताच आहे, तर त्याची तयारी करण्यासाठी सुद्धा आपल्याला साहित्य किती म्हणजे मदत करतं. पण असे रोल्स दुर्दैवाने मिळाले नाहीत, किंवा मी तर म्हणेन आपल्यापर्यंत ते आले नाहीत, किंवा मराठीमध्ये ते असं बनत पण नाहीत फारसं काही, इतकं साहित्यावरती विचार का नाही आणि बनत? हे करणार. दिग्दर्शक अशा एखाद्या म्हणजे इतकं वाचून ना इतका सेन्सिबल आहे, का नाही हा असा ह्याचा वेगळा एक पोत दिसत ॲज अन ॲक्टर? तू आता ते पृथ्वीला केलं नाटक, ते तशा पद्धतीचं काही आहे काही त्याच्यात तुला जे व्यक्त व्हायचं किंवा मग मला तेच म्हणायचं की त्या पद्धतीचं नाटक तो करतोय का? माझं ज्या मनुष्य serial नावाचं नाटक आहे आता मकरंद देशपांडेंबरोबरती, बर, आणि मी तेच नाटक नाही म्हणत, मी तर माझ्या प्रत्येक कलाकृतीमध्ये मला पुस्तकं खूप उपयोगी पडतात. किती छान, वा. म्हणजे अगदीच मी असं नाही म्हणू शकत की मी छचर भूमिका केल्या, टाइमपास भूमिका केल्यात, असं नाहीये. बरोबर. आता इव्हन मी मुरांबा केली 4.5 वर्ष, हो. मुरांबा नावाची सिरियल 4.5 वर्ष केली. त्यामध्ये मी शशिकांत मुकदम म्हणून होतो, पण मी नुसतं शशिकांत मुकदम म्हणजे मी फक्त बिझनेसमध्येच नव्हतो, मी ते 4.5 वर्षामध्ये सगळ्या रोलला हात लावून आलो आहे. तर हे सुद्धा ही पण मजा आहे याच्यामध्ये की सगळ्यावरती खेळायला मिळतं, आणि ते खेळणं सोपं जातं कारण का साहित्य वाचनामुळे. प्रश्नच नाही. नाही, मला अजून बाबाबद्दल नेहमी असं तसा रोल आलेला नाहीये की साला दिवस रात्र डोकं फाडून निघालंय आणि आता उद्या हा सीन आहे आणि हा सीन आपल्याला आता करायचं, चोपायचं आहे. चोपायचं नाही, चांगला करायचा आहे बस, असं अजून तसं मिळालेलं नाही. म्हणजे त्याची जी कुवत आहे, म्हणजे मी त्याला खूप वर्ष जवळून पाहत असल्यामुळे माझं असं म्हणणं की खरंच बाबा प्रचंड क्षमतेचा अभिनेता आहे, त्याला मिळालं नाही. कदाचित असंही असेल की इंडस्ट्रीतल्या दिग्दर्शक निर्मात्यांनी त्याच्याकडे त्या क्षमतेचा अभिनेता म्हणून पाहिलं नाही. आणि कदाचित असंही असेल की जसं आता त्यांनी सांगितलं की 4.5 वर्ष तो मुरांबामध्ये आहे. एक डेली सोप करणं म्हणजे तुम्हाला 30 मधले 40 दिवस काम करावं लागतं. जसं त्यांनी सांगितलं की तो 18 तास 5 तास येण्या जाण्यात जात आहे. ह्याच्यातून त्याला एक्सप्लोअर करायला वेळ कधी मिळणार आहे? किंवा म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून सांगतो, जनरली कास्टिंग करत असताना असं असतं की अरे अभिजित चव्हाण ह्या रोलसाठी छान आहे नाही, पण त्याची डेली सोप चालली आहे, मग तो तारखा नाही देणार. आणि मग कदाचित असं असेल की या 4.5 वर्षात जसं त्याला कोणाला तरी कास्ट करावं असं वाटलं असेल, पण त्याला त्याच्या गोष्टीत आनंद मिळत होता. तो जर निर्माता दिग्दर्शकांना असं वाटलं असतं की एकदा आपण त्याला विचारूया तर खरं, त्याला डेली सोप करायचे की नाही हा त्याचा भाग आहे, पण आपल्या सिनेमात त्याला घ्यायचं की नाही हा तर आपला भाग आहे, मग त्यांना विचारूया आपण. पण मग आता मनुष्य जेव्हा तुझ्याकडे आलंय, तू मकरंद दादाकडे गेलो होतास? नाही, मकरंद सरांनी मला आधी पण 2 वर्षापूर्वी विचारलेलं, जेव्हा सरसर सरला त्यांचं मराठीमध्ये करायचं ठरलेलं तेव्हा त्यांनी मला विचारलेलं, पण तेव्हा माझ्या डेट्स नव्हत्या. पण यावेळेला त्यांनी मला विचारलं की नाही, मला यावेळेला आकांक्षा गाडे जी त्यांच्याकडे काम करते, ती माझी असं सासरमध्ये माझी मुलगी होती. तर ती मला म्हणाली, दादा तुमचं खूप कौतुक करत होतो मकरंद सर, तुम्ही या ना एकदा त्यांना भेटायला. या नाही भेटलं, अरे या नक्की येईन. म्हटलं भेटायचंच आहे मला, त्यांना भेटायचंच आहे. मग एकदा तिने विचारला की दादा तुम्ही नाटक करणार का? म्हटलं हो का नाही, आईला मला आवडेल. मकरंद सरांचा फोन येईल तुम्हाला. म्हटलं ओके चल चालेल. मकरंद सरांनी फोन केला, अभिजित तू नाटक करणार का? म्हटलं हो मी करणार सर. म्हटलं मी तुला स्क्रिप्ट पाठवतो,
हे बघ ती स्क्रिप्ट आहेत ना, हे माझे विचार आहेत, हे तुला पटले तरच तू काम कर, नाही पटले तर काही आपल्यात तसं काही हे नाही होणार. म्हटलं हो सर पाठवतो मी स्क्रिप्ट पाठवलं, वाचलं, आणि जे त्यांचे विचार होते तेच माझे विचार होते. ते इतकं पटलं मला ते त्यांचे विचार की मी लगेच सरांना फोन केला, म्हटलं सर मी कधीपासून रिहर्सलला येऊ. आणि त्यांच्या रिहर्सल म्हणजे काय आनंद असतो, म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच असतं ते. आम्ही इतक्या आध्यात्मिक आणि इतक्या विषयांवर आम्ही गप्पा मारतो, आणि म्हणजे मी तर त्या प्रत्येक रिहर्सल मागे घडत गेलोय मी माणूस म्हणून. म्हणजे मी एक वेगळा सुद्धा विचार करायला लागलो, माझा एक वेगळा अँगल पण मी विचार करायला लागलो, आणि ती दृष्टी मला मकरंद सरांनी दिली असं मी म्हणेन. की मला त्यांनी शांत केलं. त्यात सगळं आलं. हा, मला त्यांनी शांत केलं की, सगळं आलं. आणि त्यानंतर जे त्याचे प्रयोग होत गेले, ते जे समाधान मला चित्रपट, मालिका, वेब सिरीज, ऍड्स सगळ्या माध्यमांवर मी खेळलेलो आहे, पण जे समाधान मला तिथे नाटक करून मिळालं ते मला आजपर्यंत कधी नाही मिळालं. तो म्हणजे माझ्या समाधानाचा उच्चांक होता. वा. आणि मला तो पहिला प्रयोग संपल्यानंतर जाणवलं की यार मी आज इतका समाधानी आहे, आणि हे सगळं इतकं म्हणजे मला इतकं प्रसन्न करतंय की असा अनुभव याआधी मला कधीच आला नव्हता. आणि मी हात जोडले, मी आईला पण सांगितलं की आई हे नाटक करून मला भले पैसे नाही मला मिळत आहेत त्यातनं, पण जे मला समाधान मिळतंय ते त्या लाखो रुपयांच्या वरचं आहे. जे बाबा तोडू शकला की नाही ते मला वाटलंच होतं. तू तिकडे बघताना मला दिसत होतं की तू आता माझ्याकडे येशील. तेच नाही, मी काय येतोय स्टार स्टक असे तुम्ही दोघे आहात. म्हणजे मराठीतला खूप एका खांद्यावर आपल्या सिनेमा घेऊन जाण्याची कुवत असली तुम्ही दोघे आहात. तर जेव्हा आपण इतक्या मोठ्या लेवलला जातो की आपण स्टार असतो, आपल्याकडे लोक एका अपेक्षेनं पाहत असतात, आपल्याकडे वेगवेगळे सिनेमे येत असतात, तर जे बाबा करू शकला स्वतःला ब्रेक करणं आणि शांत करणं, असा अनुभव तुमच्या वाट्याला लगेच येतो की तुम्हाला थांबावं लागतं त्यासाठी, की ती मुभा तुम्हाला मिळत नाही? नाही, मला असं वाटतं की ना, प्रत्येक जेव्हा कलाकृती होती ना, तेव्हा समजा ही फिल्म आता तयार होते, जेव्हा विजूने गोष्ट ऐकवली तेव्हापासून काम सुरू झालं. सो रोज डोक्यात हाच विचारच राहतो की हा मामा कसा असेल. मला वाटतं मी थोडंसं जास्त भांडवून पण मी सोडलं आहे त्याला, की हे असं करू का, ते तसं करू का, किंवा तो म्हणाला की नाही बरोबर नाही, हे करतोय आपण, ते करतोय. तर ते जे समाधान आहे सीन झाल्यानंतर माझ्या बरोबरचेच लोक मला वाटतं बसा, तर तो तितके दिवस काम चाललंय ना त्याचा परिपाक आहे. आणि ते मेडिटेशन आहे खऱ्या अर्थाने, की बाबा ओके इथपर्यंत पोहोचलो, आता उद्या असं करायचं, पुन्हा ते सुरू होतं. पण ते 24 तास राहतं. त्याची एक नशा वेगळी आहे की आपण एक फिल्म कम्प्लीट होते ना तेव्हा असं वाटतं की अरे यार आपण एक क्लोन, एक माणूस तयार केला, एक मामा तयार केला लोकांसाठी, तो लोकांना आयुष्यभर लक्षात राहील. दगडी चाळमधला तयार केला, क्लासमेट मधला मी एक तयार केला, दुनियादारी मधला एक तयार केला, एक माणूस उभा केला. तो जगात नाहीच आहे, बरोबर. एका रायटरने लिहिलंय, तो माणूस मी उभा केला. तो जेव्हा सोडून निघतो ना तेव्हा त्रास होतो आपल्याला, किंवा DSP दिग्या त्याचं येणारं हे आहे उत्तर आहे ते मिळत राहतं लोकांकडून, पण असं वाटत राहतं की अरे यार इसको बनाया है, इसको आगे लेके नहीं जा रहा हूँ, वापस दुसरीकडे जातो. तर त्याची एक नशा वेगळी आहे की बाबा मी हे कॅरेक्टर उभं केले, हा आता मामा म्हणून वावरणार, मामाच्या गोव्याला जायला जेव्हा कधी मामा म्हणून असा बकरा सापडेल तेव्हा मी दिसेल. सुपरस्टार व्हायला काय टाळायला लागतं आणि काय पाळायला लागतं? पेशन्स, सगळ्यात महत्त्वाचं पेशन्स. सगळ्यात महत्त्वाचं. तुला असे पेशन्स बघायला लागले होते? खूप वेळा. मग जर आता विचार कर ना, मधलं एकच वर्ष असं आहे 2015 ज्या वर्षी 3 फिल्म आल्या पाहिजे, अदरवाईज वर्षाला एखाद किंवा दुसरी फिल्म. सो मला मधल्या काळात मी थांबूनच असतो. आणि मग आता तसं जसं प्रोसेसमध्ये आता प्रमोशनपर्यंत पोहोचतो, तर तो एक 2-3 महिन्याचा काळ असतो, तो अख्खा तसाच असतो. बरोबर. सो तेव्हा पेशन्स ठेवावं लागतं की माझी फिल्म 31ला रिलीज होणार आहे, तोपर्यंत मला आता हे पेशन्स ठेवायचे. ओके हेही मला करायचं, हेही येणार. पण मग मला इतरांना का जमत नसेल असं की बाबा मी थांबेन तोपर्यंत, मग अचानक कोणीतरी जे काम येईल ते करायला लागतात. कोणी सिरियलमध्ये विचारलं,
कोणी ह्याच्यात विचारलं, कोणी त्याच्यात विचारलं. पण सुरुवातीला केलं ना मी. म्हणजे एक वेळ अशी होती त्यावेळेला 7 सिरियल ऑन एअर होते माझ्या. एक सेकंड हँड बॅग घेऊन पळायचो मी, अंधी स्टेशनला लावायचो, उडी मारून गोरेगावला जाण्याची ट्रेन पकडायचो, तिकडनं रिक्षा करायचो, फिल्म सिटीला जायचो, परत मडलायचो. हे सगळं केलं तेव्हा. म्हणून मी म्हटलं की एक वेळ आली, कळलं की नुसतं खूप काम करून खूप काम करणाऱ्या लोकांमध्ये जमा होईल. तुला फोमो होत क्या नाही? बात आहे. वा वा खूप वा. काम करून क्या बात. खूप काम करणाऱ्या लोकांमध्ये जमा असं होईल. का नाही जमा व्हायचंय? काय? खूप काम करणाऱ्या लोकांमध्ये जमा नाही व्हायचंय? हां, नाही, चांगलं काम करणाऱ्या, चांगलं काम झालं तर लक्षात मजा राहील येते. अशा. हां. लक्षात राहणारं काम करायला मजा येते. हा, भले कदाचित ती फिल्म नाही चालू शकत, कदाचित ते बरोबर बॉक्स ऑफिस नाही घेणार किंवा कदाचित ते, पण ते कॅरेक्टर, ती फिल्म का घेतली हे लोकांना लक्षात राहिलं पाहिजे. बाबा ये अच्छी फिल्म है, हे अच्छा काम किया है. बघ ना, म्हणजे सुरुवात झाली तेव्हा फिल्म थिएटरला लागायची, त्याच्यानंतर गायब, नंतर मग ती VHSवर यायला लागली, नंतर ती आता इथपर्यंत आली की OTTला येते, आता TV ला दिसते, विमानात दिसते, कुठे? ती आयुष्यभर राहते फिल्म. हो. सो तुम्हाला कामच असं करायला पाहिजे की ते तुमचं आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे, कधी ओपन केलं तर. नाही तर मग ते OTTला आहे ना, तो आपण बघत जातो, ही फिल्म नको, नंतर बघू, ही बघू, ही नको, ही नंतर बघू, ही बघूया, हे वाटणं. म्हणजे मला आनंद परवा असा झाला, मला एक फोटो काढून पाठवला मेसेज की पुन्हा एकदा 3.5 बॉक्स ऑफिसला नाही चालली, पण ॲमेझॉनवर तिथे वरती टिकमार्क आहे की रिवॉच म्हणून. बर. सगळ्यात जास्त रिवॉच केलेली फिल्म कुठली तर पुन्हा एकदा 3.5. ज्या गोष्टीसाठी मी 1-1.5 वर्ष घालवलं, ज्याच्यात मी काम नाही केलं, मी डिरेक्ट केली, त्यातून मला काही उत्पन्न नाही आलं की बाबा ज्याच्यासाठी मला हे होणं, पण मला आनंद मिळाला त्या गोष्टीचा. मी एक गोष्ट मला सुचली, ती मी इथपर्यंत आणली, ती रिलीज केली, आजही लोक बघतात. पण मग या स्टार असेल तर पेशन्स प्लस सॅक्रिफाईस नाही, ह्याला सॅक्रिफाईस नाही म्हणायला पाहिजे, नाही म्हणाल? कारण मिळतंच आपल्याला, फक्त थोडं उशिरा मिळतं आणि चांगलं मिळतं. मी एक नाटक केलं होतं, त्या नाटकातला रोल बघून त्याने मला ह्या फिल्मसाठी कास्ट केलं. ते नाटक मला वाटत नाही त्याच्या बरोबरच्या लोकांनी बघितलं. बघितलं गोपाळ 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 अरे बर. म्हणजे ते त्याला ते 100 प्रयोग पण झाले नाही त्याचे. त्यातलं हो, मला फार कमी लोकांना माहिती बेस्ट असेल ते ॲक्टरचं अवॉर्ड मिळतं, झीचं पहिलं ॲक्टर म्हणून अवॉर्ड मिळालेलं नाटकासाठी. सो ते मी पेरलं होतं, ते आज उगवलंय. आई गो. आणि काय पाहिजे मला? वा क्या बात. मला डबल सीटला समीरने कास्ट करण्याचं कारण असं होतं की मी लालबाग परळमध्ये महेश मांजरेकरचं काम केलं होतं, जे एकदम असं सिरियस आणि असं. ती जी पोटतिडीक बघून तो मला म्हणाला होता की तू हा रोल तू करू शकतोस, म्हणून मी तुला कास्ट. कारण त्या ग्रुपमध्ये जाणं कसं शक्य होतं? करेक्ट. त्याच्याकडे ऑलरेडी एवढे छान ॲक्टर्स आहेत, हो. पुण्यातले एवढे सगळे मित्रमंडळी जे एकांकिका स्पर्धा करतात, नाटक करतात, फिल्म्स करतात, एवढे आजूबाजूला लोक. त्याच्यात हिरो म्हणून ह्या रोलला घेणं, त्यात मुक्ता बर्वेसारखे, वंदना गुप्ते, हे असे मोठे म्हणतात, त्याच्यामध्ये मला येऊन बसवलं जाईल. सो ते कुठेतरी पेरलं गेलंय, काहीतरी आपण मनापासून केलेलं ते कुठेतरी उगवतच, काही झालं फिरावं लागेल. वा वा. राईट. दादा लाईफ टाइम तुम्ही एकदम भारी गोष्ट दिली, खरंच आहे. लाईफ मोठी टाइम गोष्ट. गोष्ट दिली तुम्ही. आणि या शेड्यूलमध्ये आम्ही जे शूटिंग करत होतो त्याच्यामध्ये नुसतं अंकुशकडे बघून सुद्धा खूप शिकायला मिळालं. ऍब्सोल्युटली. पण त्याची शिस्त, त्याचे येणार, आणि आम्ही आपल्या असे सड्यावटी सेटवरती आम्ही तिघे असे बसलोय ना, तो सीन आहे ना, तुम्ही म्हणता पण इव्हन बकऱ्यासारखा काम. ह्याला तुम्ही असं सांगायचं गप बस अंकुश बघ, जरा 2 मिनिटं शांत बसलाय तू, त्याच्यामध्ये जाऊन जय 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 असं इतकं ते एकदा झालं, एकदा सेटवर झालं एकदा. मला आठवतं आपल्या एंट्रीचं सिक्वेन्स काहीतरी होता, त्यावेळेला आपण काहीतरी मला सिरियसली सगळं हे बोलायचं होतं, आणि असं ह्यांचं चालू होतं कंटिन्युअस, आणि मध्येच कुशलला सुचलं आणि तिथे लोक हसली वगैरे, त्याने केलं, आणि कुशल माझ्या बाजूला आलं, दादा असं असं झालं. त्याला एक मिनिट, तो एकदम सॉरी दादा, सॉरी असं करत नाही. मग मी पण त्याला बोललो सॉरी, ते मला करायचं. नाही पण त्यानं एक पाळलंय. अंकुशला मगाशी पण मी बोललो की तो ठरवतो की आपण कुठं असायचं आणि कुठं नसायचं. काम मिळण्यापेक्षा मिळालेलं काम टिकवणं, नाही, काम हा एक भाग झाला, म्हणजे काम तर इंडस्ट्रीतला भाग, म्हणजे पेट पूजा झाली, पण त्या पलीकडे पण तो आहे ना. पण तो ठरवतो कोणासोबत राहायचं, किती वेळ राहायचं आणि काय करायचं. ते मला महत्वाचं वाटतं. नाहीतर तो आता इथं बसलाच नसता. त्याला सहज शक्य होतं की मी आज नाहीये म्हणायला. मला वाटत नाही की अंकुश चौधरी इतका वेळ कुठं असे माझ्यासमोर बसलेले आहेत. हे पहिल्यांदा घडलंय की तो 2 तास गेल्या काही दिवसापासून 2 तास इथं बसलाय आणि बोलतोय, हे मला आठवत नाही. तो मॅक्सिमम
आणि त्याची उत्तर द्यायची पद्धत हे कशी आहे माहिती का त्याची उत्तर द्यायची पद्धत? मला काही प्रश्न विचारणार, मी अंकुश आहे आणि तुम्हाला काही प्रश्न विचार पिक्चर बद्दल कुठलाही काही विचार. अंकुश, तू या सिनेमासाठी या रोलसाठी काय काय तयारी केलीस, कसं प्रिपरेशन केलं? नाही, मी नेहमीच तयारी करतो आणि हा मला रोल खूप आवडला. वेगळा रोल आहे आणि दिग्दर्शक सांगेल तसं मी केलं काम. पुढचा प्रश्न. काही 2-3 वाक्य संपला विषय. अंकुश चौधरी बोलत नसतात. मी म्हणजे मला त्याचा अंदाज आहे, पण जेवढंच बोलतो तो त्याच्यापेक्षा जास्त. व्हेरी गुड लिस्नर. आणि बरं, पिक्चरचं प्रमोशन कसं हे करा? महत्वाचं आहे संत्या. प्रश्न पूर्ण होऊ देत नव्हता. म्हणजे पिक्चर कसा प्रमोट कराल? आमचा सिनेमा 31 तारखेला येतोय, सगळ्यांनी जरूर बघा थिएटरमध्ये जाऊन. आम्ही सर्वांनी खूप छान काम केलं, संपलं. येस. म्हणजे ते तो जेन्युइनली करतो, पण तो तेवढंच करतो. काय अंकुश? फक्त आता अंकुशची बायको त्याला तू ठाण्याला जाऊन बिघडलास असं म्हणायला लागले. अलीकडे तो जास्त ठाण्याला काय येतोय, त्याला घरी थांबूनच घेतलं जात नाही. नाही, तोही घरी जाऊन कुशल सारखे विनोद करतो म्हणून त्याची बायको म्हणते तू ठाण्याला जायला लागल्यापासून हे झालंय तुझं. वा. पण इंटरेस्ट माझी बायको अपेक्षा करते की मी एक दिवस अंकुश चौधरींसारखा होईल. होतोय उलट. बांधला पाऊस. काय कॉन्फिडन्स आहे बघ त्याला. पण तुम्ही पहिल्यांदा एवढं काम केलंय? नाही, मी अंकुश दादा बरोबर काम केलंय. म्हणजे जत्रा माझा आयुष्यातला पहिला सिनेमा. अंकुश दादाने तेव्हा खरं तर मेंटॉर होता. खरं तर सगळं अंकुश दादा केदार सरांबरोबर सगळं असोसिएट डिरेक्टर होता आणि सगळंच बघत होता. आम्ही अंकुश दादाला घाबरायचो, खूप घाबरायचो. आणि आम्हाला केदार सर म्हणजे आता दोस्ती झाली ना दादा. पण म्हणजे की अंकुश दादाची भीती वाटायची, केदार सरांची भीती नाही वाटायची. पण अंकुश दादाच्या हातात माईक आला ना की आला हे चल असं आमच्यात डिस्कशन नाही का, भीतीचं वातावरण असायचं. आणि आपण माझा नवरा तुझी बायको केलं होतं तेव्हा खूप जास्त धडधडायला व्हायचं. तेव्हा ते हे होतं हे सांगतो ते वाटत नाही जड बघून ना. म्हणजे खरंच धडधडलं बरं, खरंच धडधडलं. खरोखर लय धडधडते हे. हा आता सांगू काय ती तयारी असते. त्याला खूप एन्झायटी होते. म्हणजे आता आपण इथे बसलो ना, ह्याच्या आधी सुद्धा तो टॉयलेटला जाऊन आला. अच्छा. आणि तो घामाघूम झाला होता. काय झालं रे? ते जरा टॉयलेटला जाऊन आला. त्याला प्रत्येक वेळेला ते पॅनिक होतो. परफॉर्मन्स प्रेशर त्याला येतो. परवा आम्ही पुण्यात एका कार्यक्रम, हा तर मी ना सांगू नाही खरं तर, आम्ही ना खालच्या माळ्यावरून वर जायचं. वरच्या माळ्यावर आमची एंट्री आहे थिएटरमध्ये. आता त्या थिएटरमध्ये आधी निवेदक गेला आणि आता आम्हाला सांगितलं की चला खालच्या माळ्यावर. एकदम पटकन आलो. तर तो पटकन गेला. मग वरच्या माळ्यावर आला. निवेदकाचं चालू आहे आणि तुम्ही ज्यांना स्ट्रगलर्स आला आणि अमुक बाजूला टॉयलेट दिसले, हे आलो. तो तेवढ्या माळ्यावर टॉयलेट दिसली गेलं लागते. तिथूनही त्याला, कारण त्याला ते ना तुला भीती वाटते? नाही, मला भीती नाही वाटत. मला असं वाटतं की माझं बेस्ट झालं पाहिजे कसंही करून. नाही, मी ना खूप त्या प्रोसेसमध्ये असतो. मला असं वाटत असतं की त्या वेळेला काही होऊ नये, त्या वेळेला असं प्रेशर येऊ नये. त्यावेळेला मी हळूहळू ना त्या कार्यक्रमाकडे जात असतो. देवाची शपथ माझ्याबरोबर असं होतं. आणि मग मला त्याच्यात कोणच आवडत नाही. म्हणजे आपली टीम सोडून वेगळं काहीतरी. मी बाबाला पण म्हटलं, बाबाला किती आता नाही मला गप्पच नाही मारायच्या. स्टेजवर बोललो होतो मी तुला. मला असं मी त्याच्यात जात असतो. पण एकदा मी स्टेजवर गेलो की मग ही ओव्हन्स असते. मी त्याचा होऊन जातो. मी स्वतःला समर्पण करून टाकतो. पण माझी आहे ती प्रोसेस आहे माझी आता. त्याला काय नाही करू शकत. वा. आपण ह्या गप्पा चालू राहणार आहेत. म्हणजे मला फार इंटरेस्टिंगली चांगल्या वळणावर आलोय आपण. तू नाटक कधी करणार आहेस आता? नाटकाचं झालास तू, नाटकामुळंच पुढं आलास. नाटक तर तुझं प्राण आहे. तर अनेक मोठे मोठे कलाकार आता नाटकाकडे वळायला लागलेत. नाटकाला पण खूप चांगले दिवस आहेत. तर तुला नाटक करावं असं वाटतं तुला की नाही मला सिनेमाच करायचं आहे? असं काय मी ठरवलं नाही आहे. एखादी चांगली गोष्ट आली, मला असं वाटतं की आता जे रेग्युलर प्रत्येक थिएटरला नाटक जे होत आहे ते मी ऑलरेडी करून झालं. म्हणजे
ऑल द बेस्ट केलं किंवा आमच्या कॅमेरे खूप शोज केले आणि जो तो म्हणतो की मला आज आनंद मिळतो, तो एक शो केला होता, तो मी खूप आनंद घेतला आणि त्याचा फायदा मला आजही फिल्म आणि याच्यासाठी होतोच. आत्ता मला असं वाटतं की एक ब्रॉडवेसारखं नाटक असावं की ज्याच्यामध्ये मी काम करेन. वा वा. तर तर मग मी वेळ देईन, मग मी वर्ष दीड वर्ष त्याची प्रॉपर रिहर्सल करेन. म्हणजे फॅन्टम कसं असतं, लायन किंग कसं असतं, तसं काहीतरी करायला मला हवं. मी त्याची वाट बघतो. आता ते आपल्याकडे याचं म्हणजे धन्यच आहे. केव्हा येणार ते? नाही आता ज्या अर्थी ज्या पद्धतीने थिएटर आता उभं राहिले BKC मध्ये, तिकडे जर इंग्लिश काही नाटकं झालं. यायला लागली आणि आपली नाटकं मराठी नाटकात देखील तर तिकडे हो, स्टेजवर होत आहे. परफॉर्म करायला लागले. सो तो आवाका आता वाढत आला, लोकांना बघण्याचा पण आता पडदा मोठा झाला ना, तर आता विचार करतील लोक असं मला वाटतं. म्हणजे मी हे खूप वर्षापूर्वी ऐकायचं जेव्हा नाटक करत असेल, विजय किंकरे असतील, अतुल परचुरे असतील, संजय मुनी असतील, हा जो ग्रुप सगळा होता ना, अजित भुरे वगैरे, ते बाहेर गावी जाऊन नाटक करून यायचे किंवा इंडियाच्या बाहेर जायचे आणि तिथलं ब्रॉडवेचे येऊन सांगायचे ना, तेव्हा असं वाटायचं दरवेळेला की यायला आपल्याकडे कधी असं नाटक होणार. ते बघायला पण मिळायचं नाही. आता यूट्यूबमुळे बघायला मिळतं काय काय गोष्टी वगैरे. तर मला असं वाटतं की केदार नाटक करत होता, लोचा झाला रे, तेव्हा आम्हाला वाटलं होतं की आपण तसं करूया. त्याच्यात खूप चान्स होता. हो, खूप गोष्टी घडतात. खूप गोष्टी हो. करतात. म्हणजे वारकरी पण येतात, हो, त्याच्यासाठी जन्म येतात स्वातंत्र्य ते. येतात, हो. स्वातंत्र्य काळातली लोक वगैरे येतात. हा हुप्पा वेळ हे करायचा, सिद्धार्थ हे करायचा, आदिमानव आदिमानव, हो. तिथपासून इथपर्यंत. ते जर झालं असतं ना, मग आम्ही रिक्वेस्ट करत होतो की बाबा सायन हॉस्पिटलची इथे मागच्या बाजूला मैदान आहे मोठं, त्या मैदानात आम्हाला जागा द्या, त्या मोठ्या जागेत आम्ही शनिवार रविवार फक्त शो करतो पाहिजे तर वगैरे वगैरे. खूप तेव्हापासूनची इच्छा आहे. तर मला असं वाटतं की आतापर्यंत मी अशा पद्धतीने केलं, थांबलोय तर मग एवढा थांबेल. जुवेकर, तुम्ही तुमच्या या पाथकडे आत्ता कसं बघता? म्हणजे तू मराठी सिनेमा ओन पण केलेला आहेस, म्हणजे सिनेमात स्टार म्हणून काम पण केलेलं आहेस, तू मराठीतला एक तगडा रफ अँड टफ हिरो आहेसच. आता तू छावासारखा चित्रपट पण केलास, हिंदीत पण तू चालला आहेस, तुझ्या कामाचं कौतुक पण होतं आहे, अनेक हिंदी कलाकार तुला ओळखतायत, शिवाय तू असे पण रोल करतोयस विजू बरोबर. तू तुझा पाथ कसा बघतोस? काय कसं दिसतो तुला? मी अर्थात थिएटरपासून सुरुवात झाली होय. आणि कमर्शियल व्यावसायिक रंगभूमीवर फारसं काम नाही करू शकलो आणि आता करायची पण इच्छा आहे. पण आय एम सो ब्लेस्ड की मला ना वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळाले सिनेमांमध्ये. म्हणजे जेव्हा मी झेंडा केला, मग मोरियाही केला, त्याच वेळेला शाळामधलं सुद्धा सिनेमात मी काम केलं, जे कादंबरी आहे मिलिंद गोखलेची, त्यातलं माझंही आवडतं ते पात्र आहे मांजरेकर मास्तर, ते मला करायला मिळालं. त्यानंतर पांगिरा नावाचा सिनेमा मी केला, जी कादंबरी आहे, त्याच्यातला तान्या भिलारे मला करायला मिळालं. त्याच्यानंतर विजूच्या सिनेमात शर्यतमध्ये मी काम केलं. सो मी कुठल्या तरी एकाच पाठीत बांधलो गेलो नाही, हे देवाचे उपकार. आणि तो विश्वास माझ्यावर टाकले ते माझे दिग्दर्शक, लेखक, निर्माते, की हा करू शकतो म्हणून. मग मी झेंडा मोरिया केल्यानंतर जी एक इमेज झाली संत्याबाई, मन्याबाई, त्यात एकतारा केल्यानंतर तो सिनेमा कम्प्लीट वारकरी पंथातला मुलगा, कीर्तन करणारा साधा भोळा मुलगा, जो गुप्ते माझ्यात ऑब्व्हियसली कोणी बघू शकत होतं, कारण मी आतापर्यंत रोल ते केले होते, संत्या, आयबाई वगैरे. पण ते मी ऑडिशन दिलं 2 सिनेमे अवधूतकडे केल्यानंतर, आणि त्यात काही वावगं नाही, बरोबर आहे. आणि ते ऑडिशन देऊन मी सिलेक्ट झालो. सो मी याकरता स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका जगत आलोय एक कलाकार म्हणून. आणि मला असं वाटतं कलाकार म्हणून ना चांगलं काम तेव्हाच होतं, जसं म्हणतात ना की तुम्हाला एक चांगल्या घरात जन्माला आलात, तुमच्यावर चांगले संस्कार झाले, तुम्हाला चांगले आई वडील, चांगले गुरु, चांगले मित्र मिळणं. सो तुमच्यावर कलाकार म्हणून संस्कार करणारी लोक तुमच्या अवतीभोवती असतील ना, तर तुमच्यातला कलाकार खुलतो. सो संस्कार करणारे पाहिजेत की आपल्यातला कलाकार चांगला खुलतो. सो मी त्या बाबतीत खूप नशीबवान आहे की माझ्यावर चांगले संस्कार करणारे मला कलाकार म्हणा, माझे कलाकार मित्र आहेत किंवा जसे दिग्दर्शक आहेत. हो, ऑब्व्हियसली दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, निर्माते आहेत, की त्यांनी तो विश्वास दाखवला. तो विश्वास त्यांचा पार कसा मी पाडेन किंवा त्या विश्वासाला कसं पात्र ठरेल याकरता प्रयत्न करू शकलो. खरं आहे. आणि ते संस्कार अजून होत आहेत, होत राहावे तेवढीच इच्छा आहे. वा, शांतता झाली रे एकदम. तू एकदम विषय असे काढलेत ना, स्ट्रगल आणि याचे सगळे. मी कुठं काढले विषय? तुम्हीच काढले. महत्वाचं मला सांगायचं राहिलं की 31 जुलैला आपली फिल्म येते, गोव्याला जाऊया. परत मुद्द्यावर पुन्हा मी नाही काय प्रमोट करणार आहे, हे एडिट करायचंय. काय 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 बोलणार नाही, प्रमोट करणार नाही. हे आमचा पिक्चर 31 जुलैला येतो, आमचा पिक्चर 31 जुलैला येतो. हे असं ना, हे लोक करतात एकमेकांना, माहिती आहे ना? असं लोक असतात. नाही, पण
मला असं वाटतं की आपण ही मैफल चालूच राहील, ग्लास पण मोकळा राहिला आहे आणि तो भरला पाहिजे, पण एक कविता होऊन जाऊ दे. हा. कविता झाल्यानंतर आपण एक ती काय रेल अशी पटरी बदलते ना, तसं दुसऱ्या पटरीवर जाऊ. माने तुम्ही एक कविता तुमच्या आवडीची एखादी म्हणा, मग आपण दुसऱ्या पटरीवर जाऊ. ठीक आहे. मी ना त्यानंतरचा जो ट्रॅक असेल तो मात्र आपल्यासाठी असेल. त्यानंतर हे बाकीचे ट्रॅक बंद होतील. हां, तर ही कविता माझ्या एका मित्राला मी असं म्हटलं होतं की माझ्या सिनेमासाठी गाणी लिही, पण तो खूप बिझी होता. त्याला खूप वेळा फोन करायचो आणि ते काही झालं नाही. शेवटी सिनेमातली ती गाणी मीच लिहिली. पण मग त्यालाच त्याचं असं वाटलं की काही दिवसांनी त्याने फोन केला, यार मी काहीच लिहू शकलो नाही तुझ्या सिनेमासाठी, तर मलाच वाईट वाटतं आहे. तर मला असं वाटतं की तू ज्या भावनेने सिनेमा करतोस ती भावना आपण प्रेक्षकांनी कशी घेतली पाहिजे, बर, प्रेक्षकांनी कशी घेतली पाहिजे ती भावना, की ज्या भावनेने तू सिनेमा करतोय त्याची एक कविता करू का. आणि मला त्यातल्या त्यात असं होईल की चल काहीतरी मी करू शकतो. माझं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी आहे. त्या मित्राचं नाव आहे वैभव जोशी हा. आणि त्याची कविता आहे. वैभव जोशीचं एक कौतुक मला ह्यासाठी वाटतं की ना, शब्द छोटे सोपे लहान असतात, तसं साधं वाटतं सगळं, पण शांत बसून त्या ओळीचा पुन्हा विचार केला ना की लक्षात येतं की किती गहिरा अर्थ आहे. बघा, आता छोट्या छोट्या सुखात आता रमणच विसरत चाललो, छोट्या छोट्या सुखात आता रमणच विसरत चाललो, इतरांशी स्पर्धा करताना थांबणं विसरत चाललो. हो. वा, स्पर्धा अशी झाली की थांबणंच विसरलोय आपण. मत्सर, ईर्ष्या, द्वेष, असूया, इगोच्या नादाला लागून हसणंच विसरत चाललो आपण, जगणंच विसरत चाललो. वा 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 वा. बघा, रात्रंदिवस कपाळावरती तटतटलेली असते आठी, सतत प्रत्येक गोष्टीवरची नाराजी आहे. रात्रंदिवस कपाळावरती तटतटलेली असते आठी, क्षणभरही मन विसावत नाही आनंदाच्या डोहाकाठी. सुट्टी घेता वाटे गिल्टी, विरंगुळ्याचं येतं टेन्शन. काय अवस्था झाली आपली. सुट्टी घेता वाटे गिल्टी, विरंगुळ्याचं येतं टेन्शन, आठवडी बाजार व्यथांचा, कार्डावर दुःखाचं रेशन. वा 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 वा. वा, आठवडी बाजार दुःखांचा, कार्डावर व्यथांचं रेशन. क्या बात आहे. रणरणणाऱ्या उन्हासारखी तणतण तणतण करताना, ऊन कसं रणरणतं, रणरणणाऱ्या उन्हासारखी तणतण तणतण करताना खळखळणाऱ्या झऱ्यासारखं झरणच विसरत क्या चाललो. बात आहे. उन्हाला दोष देतो पण झऱ्याकडे पाहून कधी कौतुक करतो का. खांद्यावर चिंतांची झोळी, माथ्यावर भीतीची मोळी, बर, सतत रोज नव्या शंकांची, मेंदूत जाळी विणतो कुठला कोळी. हो, काय परत लिहिलंय. परत घ्या ना, परत. खांद्यावर चिंतांची झोळी, माथ्यावर भीतीची मोळी, रोज नव्या शंकांची, मेंदूत जाळी विणतो कुठला कोळी. पुढचं बघा किती भारी आहे. अतीव नाजूक झाले धागे, जो तो हातचं राखून मागे. अतीव नाजूक झाले धागे, जो तो हातचं राखून वागे, जरा कुणाला निरखून बघता, जरा कुणाला निरखून बघता, स्वार्थ दिसे लपलेला मागे. हा लिहिलंय. अतीव नाजूक झाले धागे, जो तो हातचं राखून वागे, जरा कुणाला निरखून बघता, स्वार्थ दिसे लपलेला मागे. घरटे नावाची ही नक्षी, विस्कटेल का परका पक्षी, नकोच गुंता म्हणता म्हणता गुंतणं विसरत चाललो. क्या बात आहे. वा 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 वा. हसणं विसरत चाललो आपण, जगणं विसरत चाललो आपण. आणि कशी अवस्था आहे आपली. आयुष्याच्या अंबरामध्ये मेघ नको की वीज नको, आनंद नाही घ्यायचा. आयुष्याच्या अंबरामध्ये मेघ नको की वीज नको, परीट घडीची नीज आमची, मळब नको रे प्लीज नको. अरे परीट घडीची नीज आपली. ओ, मळव नको रे प्लीज. प्लीज नको, भरून येणे नको कशाला. काय बात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपलं असं नाही, जाऊ दे ना कशाला. बापरे. भरून येणे नको कशाला, सरून जाणे नको कशाला, सुरात मिसळून सूर सरींच्या, सुरात मिसळून सूर सरींच्या, मजेत गाणे नको कशाला. पाऊस आहे तसाच, भिजणं विसरत चाललो आपण, वा, वा, वा. जगणं विसरत चाललो आपण, हसणं विसरत चाललो आपण. आणि शेवटचं त्यांनी खास
ज्यांना मैत्री आवडते अशांसाठी लिहिलंय. जरा टवाळी जरा मस्करी जरा खेचली जाते टांग. जरा टवाळी जरा मस्करी जरा खेचली जाते टांग, बरेच काही करून घेते दोस्ती नावाची ही भांग. इथं पण भांग झालेली आहे. हा. जरा टवाळी जरा मस्करी जरा खेचली जाते टांग, बरेच काही करून घेते दोस्ती नावाची ही भांग, कधी अचानक अंतर पडते दोस्तीतही, कधी अचानक अंतर पडते, कधी जिव्हाळा होतो परका. बरं. कधी अचानक अंतर पडते, कधी जिव्हाळा होतो परका, पण मित्राची हाक ऐकता नवीन होतो जुनाच गलका. ओवीची माफी मागून, कधी अचानक अंतर पडते, कधी जिव्हाळा होतो परका, पण मित्राची शिवी ऐकता नवीन होतो जुनाच गलका. वा, क्या बात फार आहे. काही नाही, फार काही नाही, पूर्वीसारखं बसणं विसरत चाललो आपण, हसणं विसरत चाललो आपण, जगणं विसरत चाललो. यात सगळं आलं. यात सगळं आलं. वा 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 वा. क्या बात है, क्या बात. चेअर्स फॉर दोस्ती.